प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा, सर्व चराचरामध्ये व्याप्त असणारा असा तू भगवान आहेस। आणि तुझं इतकं स्वरूप असणार, रूप पाहिल्यानंतर सर्व असणार, सर्वांना त्या ठिकाणी मोह निर्माण झाला। तशा प्रकारे जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी असणारी त्या ठिकाणी वेळी झाली, मदर पोटा आले बापडे, कोणीकडे इंद्रचंद्र, म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे का पळती। अशा रीतीने जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तशाप्रमाणे चरणाची दासी असणारी ती लक्ष्मी झालेली आहे। व्यास वांकाची आशिनल्या गती तटस्थ राहिला बृहस्पती, पंचाननाची कुंठित मती गुण तुझे वर्णवया। आणि हे भगवंता, या ठिकाणी तुझं गुणवर्णन करताना म्हणून नेती नेती बहुडे एक सडकाधिक वेळे पिशे झाले। अशा रीतीने तुझं गुणवर्णन करताना चतुर्मुख असणारा दुसऱ्या चतुरांना ब्रह्मदेव आहे आणि याचीही वाचा कुर्सित झाली। तुझं सुळपाणी असणारा शंकर आहे, कैलासाच्या ठिकाणी राहणारा, आणि तोही या ठिकाणी त्यालाही तुझ्या गुणाचा थांग पत्ता लागलेला नाही, असा अवर्णन करणारा, अवर्णनीय असा असणारा तू भगवान आहेस। तो जे गुण लक्षणाची दाता ते व्यास कवडती राजहंसा, भेदित गेले आस मास ज्याच्या मतीशी सीमा नाही। आणि अशा रीतीने जे मोठमोठे ऋषी होते, महान ऋषी होते, आणि अशा प्रमाणे जे व्यासाधिक आहेत, ज्यांनी महाभारताचं 18 पर्वाचं जे काही महाभारत परिपूर्ण केले, असे व्यास महर्षी म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की म्हणून महाभारतीचे नाही ते नव्हेच त्रिलोकी, येणे कारणे मनी पेपाही, व्यास उच्चिष्ट जगत्रय सर्व असणाऱ्या व्यासाच्या उष्ट्या कथा आहेत। ज्ञानोबराय म्हणतात की व्यास महर्षीने जी काही लिखाण कार्य केलेलं आहे, आणि ह्या त्या असणाऱ्या व्यासाच्या उष्ट्या कथा आहेत। इतके महान ज्ञानी असणारे व्यास, वशिष्ठ ऋषी आणि सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ, तेही महाज्ञानी असणारे, आणि त्यांनाही तुझ्या गुणाचा या ठिकाणी थांग पत्ता लागलेला नाही। त्याची पाठीमागे शेलवाब भेदित गेले जिनबा, त्याची गती न टाके स्वयंभ परी आत्मशक्ती ओढावे। आणि हे भगवंता, या ठिकाणी तुझ्या गुणाचं वर्णन करताना शक्ती कुंठित होते, आत्मशक्ती क्षीण पावते, आणि असा असणारा जशाप्रमाणे अवकाश आहे, अवकाशाचा थांग पत्ता लागत नाही, किती किलोमीटर लांबी आहे, ही अथांग पोकळी असणारी अशी त्या ब्रह्मांडामध्ये आहे, अशी अथांग पोकळी असणारी त्या पोकळीचं वर्णन करता येत नाही। त्याचं जसं मोजमाप कुण्याही शास्त्रज्ञाला आतापर्यंत लागलेलं नाही, अशा प्रमाणे त्याचं जसं या ठिकाणी वर्णन करता येत नाही, तशा प्रमाणे तुझ्या गुणाचाही पत्ता या ठिकाणी लागलेला नाही। ना कळवणी निराळांचा अंत शक्ती आहे मिता, तैसा हरी प्रताप वर्णावा। आणि अशा रीतीने या ठिकाणी षडमुखी असणारे कार्तिक स्वामी त्यालाही वर्णन करता आलेलं नाही, चतुर्मुख असणाऱ्या ब्रह्मदेवाला वर्णन करता आलेलं नाही, शिवशंभू महादेवांना देखील वर्णन करता आलेलं नाही, नवे नवे तर 1000 मुखाचा सर्प असणारा शेष नारायण, त्या शेषालाही वर्णन करता आलेलं नाही, त्याच्या जीवा असणाऱ्या दुभंगल्या गेल्या, आणि अशा रीतीने त्यानंही मौन धारण केलं, असा तू असणारा परमात्मा आहेस, अगोचर असणारा तू परमात्मा आहेस। प्यार ग्रह केले दुर्बळे मुतिके रचिले, परिसावलेचे सुख निघून आगळे नशेची जैसे सर्वता। आणि अशा रीतीने जशाप्रमाणे आभ्राची छाया, अवकाशातील जी काही ढग आहे, आणि त्या ढगाची छाया ती किती वेळ राहणार, थोडीशी राहणार, ती सावली कदापिही राहू शकत नाही। तशाप्रमाणे या ठिकाणी आभ्राची सावली जाईल रया, तशाप्रमाणे या ठिकाणी हे असणार जी काही नाशवर असणार ते मावळणार आहे, नाश पावणार आहे, आणि तू अखंड परमात्मा असणारा, तू सच्चिदानंद घन असणारा, विनाशी असणारा तू परमात्मा आहेस।
म्हणून हरीचे गुणवर नावे सांगून या अभिमानात ऐसे पूर्वानुसंधान पूर्वाद्य शास्त्र झाले. आणि अशा रीतीने तुझं गुणाचं वर्णन करता येणार नाही. म्हणून मी अभिमान त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती करत असताना अभिमानाचा त्याग केला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबी कंठी नाना संकटी नासवी. आणि तशाप्रमाणे हे अहंकार नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नासवी मान झालेला असतो. कारण ज्याला ज्ञान नाही ते श्रद्धा म्हणजे ज्यानं आचरण केलं त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते श्रद्धेने या ठिकाणी श्रद्धा ठेवून तशा प्रकारचे आचरण करतात. परंतु जे अर्धज्ञानी असतात जो अभिमान आहे आणि तो अर्धज्ञानी माणसाकडे असतो. म्हणून तशाप्रमाणे पूर्ण भरलेली घागर असणारी कधीही ढवळत नाही, परंतु अर्धी घागर असणारी जाऊ शकत नाही, ती ढवळती. तशाप्रमाणे या ठिकाणी मी अभिमान त्यागून आता या ठिकाणी मी ग्रंथाकडे अवलोकन करीन आणि आपल्या ग्रंथाचं या ठिकाणी लिहिण्याचं काम मी या ठिकाणी करेन. हो तुम्ही प्रजा ऋषी जन वासी आले शरणा आक्रोश करीती रुदना पिले जाण दैत्यानी. अरे अशा रीतीने या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की आता अवधान द्या, लक्ष द्या आणि या ठिकाणी कथेकडे अनुसंधान ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आता 33 कोटी दैवत असणारे ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मा आणि शिव चाललेले सर्व क्षीराब्दीशी 33 कोटी दैवत या ठिकाणी आले. आणि जो काय कमलोद्भव आहे ज्याच्या नाभी कमलामधून या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या नाभी कमलामधून ज्याचा जन्म विष्णूच्या नाभी कमलामधून ज्याचा ब्रह्मदेवाचा जन्म झाला अशा त्या असणाऱ्या चतुराननाकडं जो सर्व सृष्टीचा कारागीर आहे, कलाकार आहे, अशा ब्रह्मदेवाकडं या ठिकाणी येऊन सर्वजण विष्णूचं त्याच ठिकाणी स्तवन करू लागलेले आहेत. इंद्रादी देव प्रजा समजा सवे देवोनी चाली लागी दाता जे त्या आपल्या क्षीराब्दीशाही जिथं दुधाचा सागर आहे आणि अशा ठिकाणी तो शेष नारायण परमात्मा झोपलेले आहेत, शयन केलेले आहेत. आणि अशा रीतीने चाललेले सर्व क्षीराब्दीशी आणि अशा रीतीनं या ठिकाणी सर्व देवता. कारण ब्रह्मरूपी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयाशी जाय नेतृत्व सांगत असे आहे की नाही. गायीच्या रूपामध्ये या ठिकाणी पृथ्वी रडू लागली आणि मला बुडविला धर्म, धर्म झाला फार सोसवेना भार मज आता. अशा रीतीने ती घरानं जे आक्रोश आहे आणि ते आक्रोश त्या असणाऱ्या भगवंतापाशी ते निवेदन करण्यासाठी चाललेले आहे. वैकुंठाचं वर्णन काय करावं म्हणतात. जिथं क्षीराचा सागर आहे, दुधाचा सागर आहे आणि तिथलं वर्णन या ठिकाणी हजारो कोट्यावधी वर्षाचं वर्णन केलं तरी वर्षभर केलं तर ते संपणार नाही. अशा रीतीचं अवर्णनीय तिथील शोभा आहे. विशाल असं दुधाचा सागर आहे आणि मध्यभागी एक बेट आहे आणि ते बेट शुभ्रमय अशा प्रकारचं शुभ्र पांढऱ्या रंगाचं शुभ्र दुधाप्रमाणे त्या ठिकाणी तिथील तेज आहे. अशा रीतीचं ग्रंथकर्ते वर्णन करतात. कल्प वृक्ष लागले कासे भेदोनी गेले त्याच्या सुखादाय शिव आणि वीरांची या ठिकाणी ब्रह्मदेव शंकराला वर्णन करता येणार नाही असं विशाल वृक्ष तिथं कल्पवृक्षाच्या त्या ठिकाणी बागाच्या बागा आहेत आणि वर्णनीय तिथील शोभा आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणचं म्हणजे मनाला मोहक अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि मध्यभागी दिव्य अशा प्रकारचा एक मंडप आहे आणि
जी काही रत्न पाचू हिरे माणिक मोती अशा रत्नांचा त्या ठिकाणी लखलखीत अशा प्रकारचा तो हजारो लांबीचा असणारा, त्याचं गणित करता येणार नाही इतका त्या ठिकाणी विशाल अशा प्रकारचा सभामंडप आहे. सूर्यप्रवेश प्रवेश. प्रभामय पाषाण गरुड पंतोची आज्योती पूर्ण प्रभामय विराजिती. आणि अशा रीतीने तेथील नीलवर्ण अनेक प्रकारच्या या ठिकाणी रत्नांचं त्या ठिकाणी जे काही मंडप आहे आणि खांब वगैरे त्या ठिकाणी लखलखीत अशा सूर्यप्रभा समान त्या ठिकाणी त्याचं तेज आहे, दिव्य अशा प्रकारचं तेज आहे. पदरागाचे तोळंबे स्वयंभवरी दिवे हिऱ्यांचे तांबा निळ्यांचे उत्तर सुप्राभ उपमा नाही. आणि ते कसं आहे तिथलं वैकुंठाच्या ठिकाणी असणारे जे काही सभा मंडप आहे तेथील खांब आहेत, स्तंभ आहेत, ते कसे आहेत तर निलवर्ण आहेत. पाचू माणिक रत्न अशा प्रकारचं त्या ठिकाणी रत्नजडीत अशा प्रकारचं तो सभा मंडप आहे. जे का जामुन सुवर्ण लंबाई माना रक्त मालिकाचे दांडे दान सरळ सुवाड पसरी. आडवे उभे खांब देखील आहेत आणि ते कसे आहेत तर रत्नजडीत आहेत, काही नीलवर्ण आहेत, काही ताम्रवर्ण आहेत, तांबड्या रंगाचं असणारे ते खांब वगैरे आहेत, आडवे वगैरे सर टाकलेले आहेत. अशा प्रकारचं ते शोभायमान अशा प्रकारचं तेथील शुद्ध पंचोच्या किल्ल्यावरे भेद जोडलिया काळाकुसारे दिवे मुक्तांचा पंखवारे आशे दृढ जडिलाशे. आणि अशा रीतीने पंखा वगैरे आहे आणि शोभायमान अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे असणार सुवर्ण आहे तशा प्रमाणे त्या ठिकाणी लखलखीत अशा त्या ठिकाणी प्रकाश पडलेला आहे. पंक्ती पैसे बसती तैशी चर्याचा मन जळकाते नाना चक्रे वपदेचे दिव्य रत्ने. रत्नांचे चिरे आहेत आणि या ठिकाणी आदित्य म्हणजे सूर्य त्या ठिकाणी वळीनं बसवावी की काय अशा प्रकारची शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. माझ्या चित्राचा जो कळासा भेदोनी गेला मागा कोसा शस्त्र सूर्याचा प्रकाश एक सरा. आणि मध्यभागी असणारा एक कळश आहे आणि तो त्या कळसाचं वर्णन अवर्णनीय आहे आणि चिदकाश महाकाश अशा प्रकारचा जे आकाश आहेत आणि इतका उंच असणारा तो अतिशय विस्तीर्ण विशाल अशा प्रकारचा तो कळस त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. रत्न पुळ्या संकेत प्रभात. रत्नांचं त्या ठिकाणी राजहंस पक्षी आहेत, निर्जीव असणारे आहेत, परंतु तेही त्या ठिकाणी बोलके आहेत, बोलू लागलेले आहेत, नृत्य करू लागलेले आहेत. अवतार मूर्तिमंता स्तंभाप्रती शोभले जडेचा त्रिलोके रचनाचा मास्ता प्रतिमा त्याचे. आणि त्रिलोकेचं बरवेपण त्या ठिकाणी एकवटलेलं आहे आणि सतेज अशा प्रकारचं त्या ठिकाणी रत्नजडीत शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागलेले आहे. ब्रह्मांडामध्ये जी काही सूर्य चंद्र असावेत आहेत आणि त्याच्यापेक्षा दैदिप्यमान तेजस्वी त्या ठिकाणी तेथील शोभा त्या ठिकाणी दिसू लागली आहे. अनंत ब्रह्मांडाच्या स्थिती गती रेखिली अनंत मूर्ती. अनंत ब्रह्मांडाच्या गती रेखिली अनंत मूर्ती अनंत शक्ती. त्या मंडपाची पाहताची ती चंद्र सूर्य चंद्र सूर्य खद सोनकिड्याप्रमाणे त्या ठिकाणी चंद्र सूर्य सोनकिड्याप्रमाणे प्रकाश म्हणजे त्याच्या सूर्याच्या हजारो पटीनं त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. 10 अवताराच्या त्या स्तंभावर वगैरे त्या ठिकाणी भगवंताचे जे काही 10 अवतार आहेत आणि त्या 10 अवताराचं त्या ठिकाणी जी काही 2 राजे 2 जलचर मत्स्य कुर्म अशा प्रकारचं वराह नरसिंह
अशा 10 अवताराचं त्या ठिकाणी चित्र वगैरे रेखाटलेले आहे. मंडप लक्ष योजना तुकाची तरुण चतुष्कोना चिंतामणीची सोपान पूर्ण चौकडे सतेज. आणि अशा रीतीने ढेलचा वगैरे त्या ठिकाणी चिंतामणीचे आहेत. बैठकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी बसण्याच्या जागा वगैरे त्या ठिकाणी रत्नजडीत अशा प्रकारच्या रत्नांच्या आहेत. त्यावरी जो कल्पका शुभसात्याच्या बोधी नायका जैसा रजता चला निकलांका संभाव्य पसरला. दशे योजन इतक्या लांब रुंदीचा असणारा तो विशाल अशा प्रकारचा सभा मंडप आहे. आणि मध्यभागी हजारो असणारा योजना इतका जी काही उंच त्या ठिकाणी भगवान शेषशयन करणारे परमात्मा त्या ठिकाणी आहेत. असंभाव्य जाते शरीरा मंचक योजनेसाठी शास्त्रा चतुष्कोन मारे परिकार निजांगी. 60,000 योजने इतका लांबीचा त्या ठिकाणी मंचक आहे. म्हणजे या ठिकाणी तो पलंग भगवंताचा आहे. तो इतका लांब रुंदीचा आहे. रत्नजडीत अशा प्रकारचा त्या तेजस्वी अशा प्रकारचा त्याचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. काही काही उषा बहुवसा निसंगाची आकरी शेषा शस्त्रपानाची छत्रे विशेष प्रभान माये निराळे. आणि अशा रीतीने आपण एखाद्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतं. तशा प्रमाणे परंतु जो सृष्टीचा जो काही भगवान आहे सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे आणि त्याचं गुणाचं वर्णन किंवा त्याच्या असणाऱ्या महालाचं वर्णन कोणालाही करता येणार नाही. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी तो शेष परमात्मा शेष नारायण आणि त्याचा तो पलंग आहे. आणि त्या शेषाच्या शेण करणारे परमात्मा ठिकठिकाणी उषा वगैरे आहेत. आणि शोभायमान या ठिकाणी भगवान परमात्मा शेण झालेले आहे, झोपलेले आहेत. इंद्रनिळाचा त्या ठिकाणी पर्वत असावा, मेरू मंदार पर्वत असावा तशा त्या मोठा विशाल इंद्रनिळा प्रभे समान त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागलेले आहे. या ठिकाणी 60,000 योजन इतका लांबीचा ही जी काय आपण वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन अशा प्रकारचं भगवंताचं ते असणार पलंग आहे, तो असणार सभामंडप आहे असं वर्णन केल्यानंतर श्रोत्यांना या ठिकाणी विस्मय निर्माण होईल, या ठिकाणी संशय निर्माण होईल. अशा प्रमाणे या ठिकाणी हे काय शक्य आहे का, हे असं असतं का, याला काय पुरावा आहे का, याला काय आधार आहे का. आणि आधारा वाचून या ठिकाणी कुठलंही सर्व व्यर्थ असतं म्हणून काहीतरी पुरावा असावा लागतो. अशा प्रकारचा तुमच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला असेल. ब्रह्मांड पुराणाची कथावधारा नारद गेला होता तो पाहून आला सर्व शोध. आणि अशा रीतीने तुमच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ब्रह्मांड पुराण या ठिकाणी त्या ब्रह्मांड पुराणामध्ये आपण पाहू शकता. आणि त्या संशयाचं निरसन तुम्हाला होऊ शकेल. आणि त्या ब्रह्मांड पुराणामध्ये नारद महर्षी देवऋषी नारद भगवान परमात्म्यापाशी गेले होते. आणि त्या नारद महर्षींना तेथील स्वरूपाचं वर्णन, भगवंताचं वर्णन आणि त्या नारदानं स्वमुखानं त्या पुराणामध्ये ब्रह्मांड पुराणामध्ये केलेलं आहे. आणि ते तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या अंतःकरणातला संशय त्या ठिकाणी दूर होईल. आणि अशा रीतीने स्वतः असणाऱ्या देवऋषी नारद महर्षीने या ठिकाणी ते वर्णन त्या पुराणामध्ये केलेलं आहे. आणि ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ते पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुमच्या अंतःकरणामधील संशय जाईल. आश्चर्यमय आणि अशा रीतीने 33 कोटी दैवत त्या भगवान परमात्म्यापाशी जाऊन त्यांनाही त्या ठिकाणी आश्चर्यचकित झालेले आहे.
ते वैकुंठाचं रूप पाहिल्यानंतर आणि हे वैकुंठाला जाण्यासाठी वैकुंठाचा वयात तपाचे सायास लागे करणे जीवा बहुतप अशा प्रमाणे वैकुंठाच्या वयात तप लागतं, पुण्य लागतं, भगवंताची प्राप्ती लागते आणि अशा रीतीनं हे वैकुंठाच्या ठिकाणी स्वतः 33 कोटी दैवत ते अवर्णनीय अशा प्रकारचं भगवंताचं वर्णन ते पाहू लागलेले आहेत. लक्षार्थ योजने प्रमाण वर्णा कोटी मदन वाळून नकावरून सांगी. भगवंताच्या नखावरून कोठ्यावधी मदन वळून टाकावे अशा रीतीचं ते भगवंताचं स्वरूप 33 कोटी दैवत त्या ठिकाणी पाहू लागलेले आहे. शुद्ध चैतन्य जे पूर्ण ब्रह्म सनातन क्षीरसागरे पूर्ण ब्रह्म सनातन असणारा परमात्मा सगुण निर्गुण निराकार असणारा तो नीलवर्णनीय अशा प्रकारचा त्या शेषावर शयन केलेले परमात्मे अगदी शांत झोपलेले आहेत. श्रीवत्स्य किंत भूषणा हृदय कस्तुभा प्रभागना मुक्तमाळा विराजमान वैजयंती अपार. भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे, तुळशीच्या माळा वगैरे आहेत आणि मुक्ताफळांच्या माळा वगैरे हृदयाच्या ठिकाणी तो पदक शोभायमान त्या ठिकाणी शोभा दिसू लागलेला आहे. कल्पंतीच्या छत्रादित्य तैशी दिव्य मूर्ती प्रकाशवंत परमजाय कुंडल तळपात मकराकार उदय करणे. मकराकार माशाच्या आकाराची भगवंताच्या कानामध्ये कुंडल आहेत. कल्पांतीचे जी काही सूर्य असावा हा सूर्य आपण पाहू शकतो, परंतु कल्पनेचा अंत होत असताना कल्प म्हणजे काय, किती युगांचा जय 14 चौकड्या जय तैशीची रात्र होय अशा प्रकारचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. तर 14 चौकड्या ज्या वेळेस जाव्या तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होत असते आणि तशा प्रकारचं ब्रह्मदेवाचं आयुष्य संपावं आणि अशा प्रकारचं जे कल्पाचा अंत होतो आणि मगच त्या ठिकाणी अशा प्रकारचं जी काही तेजस्वी असणारे सूर्य वगैरे त्या ठिकाणी दिसतात तशा प्रमाणे ते शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. कल्पांतीच्या सहस्र विजा पूर्ण कैसा मुकुट प्रकाश ज्ञाना सरनाशिक विशालायान कोठ्यावधी सूर्याचं तेज असणारा भगवंताच्या मुखचंद्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व सुखाचा आगर अशा प्रकारचा जे काय आगर आहे जिथं परमात्मा म्हणजे काय तर जिथं सुख आहे जिथे आनंद आहे आणि तोच आनंदाचं त्या ठिकाणी जी काय ठेवा असणारा तो परमात्मा आहे आणि ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तहान भूक सर्व असणार विसरला जातो आणि समाधी अवस्था माणसांना प्राप्त होते. अशा प्रकारचं ते भगवंताचा मुखचंद्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व असणारे त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समाधी अवस्था लागलेली आहे. अनंत ब्रह्मांडीचे सौंदर्य एक वाटले संतापनाच्या काय रूप होतील ते कौशल्य सुख गोळा झाले क्षीरसागरी संतापनाशक आणि अशा प्रमाणे अनंत ब्रह्मांडीचं सुख त्या ठिकाणी एकवटलेलं आहे. एका ब्रह्मांडाचे नव्हे तर अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी अशा प्रकारे अनंत ब्रह्मांडाचे उतरंडे आहेत आणि त्याचं एक असणार मूस करावं त्याचं तेज असणार एकवटावं आणि ते एकवटल्यानंतर त्याची शोभा अनुपम्य असते वर्णनीय असते. त्याचं या ठिकाणी गुणाचं वर्णन किंवा त्याला उपमा कुठलीही देता येत नाही. अशा प्रकारे कौस्तुभ तेजाची सागर लखलखिला दीपे बाल सुंदर नाभी मृतुळ गंभीर बाल दिवाकर प्रकाश. आणि अशा रीतीने या ठिकाणी भगवान परमात्मा शेषावर शयन झालेले आहेत. भगवंताची नाभी त्या ठिकाणी आहे आणि विशाल अशी नाभी हजारो मुखाचा जो काही तो शेषाला वर्णन करता येणार नाही. चतुरानन असणारा ब्रह्मदेव त्या नाभीमध्ये हजारो वर्ष बाहेर येण्यासाठी धडपडत होता, त्यालाही लवकर बाहेर येता आलं नाही. अशा प्रकारची विशाल असणारी भगवंताची नाभी कमल आहे. शंख चक्र गदा पदा परम उतार गर
शंख चक्रात पद परम उतार घनश्यामा ज्वांत पुराण पुरुषोत्तम पूर्ण काम सर्वेशा. अनंत पुराणाचा स्वामी असणारा तो घनश्याम मेघ सावळ्या रंगाचा असा नीलवर्णनीय पाचू रत्नासनक ज्याचं नीलवर्ण आहे आणि असा तो भगवान परमात्मा त्या शेषावर शयन झालेले आहेत आणि विशाल अशा प्रकारचं दिव्य अशा प्रकारचं त्याचं आसन वगैरे आहे आणि अशा ठिकाणी ते शयन झालेले आहेत. चौमुखी कीर्ती मुखे मनगटी हस्तक चौमुखी कीर्ती मुखे मनगटी हस्तक कटके सुरेखे दशांबुली मुद्रिकांचे ते जपाके संभावित वर्णावे. आणि ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात की भगवंताच्या चारी हातामध्ये चारी आयुध आहेत. शंख चक्र गदा पद्म अशा प्रकारचं शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला माये देवादी देव बरवा अशा प्रकारचा तो शंख चक्र गदा. आणि भगवंताच्या हातामध्ये जी काही मनगटे आहेत ते कशा आहेत तर आरी निर्दाळणी म्हणजे शत्रूला चळका सुटावा भीती निर्माण व्हावी असा या ठिकाणी शत्रू विजय गाजवणारा असा तो परमात्मा या ठिकाणी. आणि भगवंताच्या हातामध्ये दशावताराच्या त्या ठिकाणी मुद्रिका वगैरे त्या ठिकाणी आहेत अंगुळिका आहेत अशा रीतीचं वर्णन ग्रंथकर्ते सांगतात. नाभस्थानी दिव्य कमळा त्यात चतुर्मुख केळे बाळा शस्त्र उरुषे कमला नाळ शोधती अंत न साप. आणि अशा रीतीने विशाल अशा प्रकारची भगवंताची नाभी कमल आहे आणि त्या नाभी कमलामध्ये या ठिकाणी एक बालक असणारा तो ब्रह्मदेव हजारो वर्षी त्या बेंबीतून नाभीतून बाहेर येण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत होता. सहस्र विजांचा एक भार तैसा नेसला पितांबर त्या सुवासे अंबर परिपूर्ण झाले. आणि अशा रीतीने पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला अशा प्रकारचा पिवळा हजारो विजा या ठिकाणी एकवटाव्या आणि तशा प्रकारचा भगवंताचा काशीच्या ठिकाणी कबरेच्या ठिकाणी पिवळा पितांबर अतिशय शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. हरे तनुचा सुवास पूर्ण जाय ब्रह्मांड बेदोना कटे मेकला विराजमान दिव्य रत्नी जळकताशे. आणि अशा रीतीने भगवंताचं जे काय नाशिक आहे सुवास आहे आणि ते सुगंध इतका आहे की सर्व त्रिभुवनाला या ठिकाणी भरून उरणारा असा सुगंध आहे. दरवणारा त्या ठिकाणी सुगंध आहे. आणि भगवंताच्या त्या कटी कमरेच्या भोवती देखील त्या ठिकाणी रत्नजडित अशा ठिकाणी शूद्र घंटिका वगैरे आहेत माळा आहेत रत्न आहेत अशा प्रकारचं भगवंताचं स्वरूप या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. माझी शूद्र गणताची दाटी आंधी दिवे चंदनाची ओटी श्यामवर्ण जगजाती चंदनाचा सावरी शोभे. श्यामवर्ण असणारा भगवान परमात्मा आहे आणि चंदनाची उटी वगैरे त्या ठिकाणी लावलेली आहे असा आनंद घन सचिदानंद घन परमात्मा पोहडलेला आहे. सावळे सूर्य कन्याचे मीरा त्यावरी भागीरथीचे चुरा की निळवर्ण आंबारा त्यावरी चांदणे पौर्णिमेचे. आणि या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की भागीरथीचं निशुभ्र असणार नीर असावं पाणी असणावं सतेज पाणी असावं आणि इंद्रनीळ नावाचं रत्न असावं आणि तेथील असणारी शोभा अनुपम्य असते. जशाप्रमाणे अवकाशामध्ये अनेक प्रकारची ग्रह तारे मंडळ आहेत आणि ती शोभायमान दिसतात तशाप्रमाणे या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी हजारो तारे ग्रह एकवटावे आणि असं तेथीलची शोभा आहे. नभाच्या गावे काढिले तैसे जाणू जे गण शोभाले त्यांनी तोंडारा काले वाकिनी पुरे रुणजुनाते. भगवंताचे या ठिकाणी तोडर कळी काळावर प्रीत असणार कळी काळावर दरार असणार भगवंताचं या ठिकाणी पायामध्ये वांक्या वगैरे आहेत तोडर आहेत आणि आशा आहे की या ठिकाणी कळीकाळ येम किंवा जे शत्रू असणारे आहेत दैत्य आहेत राक्षस आहेत
आणि राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी ते तोडर वगैरे भगवंताने परिधान केलेलं कोटी आहे. चंद्र एक वाटाल्या चरण नकी सुर वाढाल्या की शरीराची करणी दशा काल्या दशांगोळी. भगवंताचे जे काही घोटे आहेत ते चंद्र आणि सूर्य असावे अशा ठिकाणी वर्तुळाकार असणारे घोटे आहेत. आणि भगवंताच्या ठिकाणी जी काही भगवंताचे नख आहेत तर ते चंद्रच त्या ठिकाणी एकवटून बसलेले आहेत की काय अशा प्रकारचे आहे. दिव्य मुक्त पल्लवर मुळाता आयसा तुझ पिता बर जळकाता पांघरला शेदिननाथ शेषशाही परमात्मा. शेषशाही परमात्मा त्या शेषावर शयन केलेले आहेत की दिव्य अशा प्रकारचा तो पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. आणि ते त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूपाचं वर्णन ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात. अंगीची या प्रकाश शिका पूर्ण जाती सप्तवर्णा वेदोना जयाची श्याम प्रेमेने गाना सावळा दिसत असे. आणि अशा रीतीने आपण स्वतःला समजतो की मी लय देखणं आहे. पुन्हा पुन्हा आपण आपलं प्रतिबिंब असणारा आरशामध्ये पाहतो. परंतु या सृष्टीचा जो काय भगवान आहे तो किती सुंदर असत त्याचं वर्णन वर्णनीय आहे. क्षीरसागरीचा श्याम प्रकाश पडला तोच्या नभासी रंग चढला हे जी सुंदरता डोळा जपेवरी दिसत असे. आणि अशा रीतीने भगवंताचं जे काही तेज आहे सुनील वर्ण आहे आणि ते चराचर सृष्टीला अवकाशानं देखील त्या ठिकाणी ग्रहण केला आणि अवकाश देखील नीलवर्ण त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. अशा रीतीने भगवंताचंच तेज असणार भगवंताचाच तेज प्रकाश असणारा चंद्र सूर्याच्या रूपाने या ठिकाणी तुम्हाला मिळतो. क्षीरसागरी जगदुधारा मंदस्मिता वदन सुंदरा दंत पंक्तीच्या तेज त्वर कोटी सूर्य प्रकाश. आणि अशा रीतीने सर्व ब्रह्मांडाचा मालक स्वामी असणारा हास्यवदन करीत स्मित हास्य करत त्या ठिकाणी बस झोपलेला आहे शयन केलेला आहे. आणि त्या मुखाचं वर्णन या ठिकाणी मी काय करू शकणार. अशा प्रकारे हा भगवंत हा देवादिदेव परमात्मा आहे. सर्वानंदाच्या सदाना मिळून वतीले हरीचे वदाना एवढे प्रभाते दीप्यमान परितीव्र नव्हे सर्वाता. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी सर्व जे काय आनंद आहे तो आनंदाचा एक मुसवटून एकवटून त्या ठिकाणी मुस तयार झाली की काय. आणि भगवंताच्या मुखचंद्राकडे पाहिल्यानंतर तहान भूक सर्व असणार म्हणजे प्रफुल्लित माणसानं पाहिल्यानंतर किंवा जडजीवानं त्या असणाऱ्या भगवंताच्या मुखाकडे पाहिल्यानंतर तर या ठिकाणी तो मुक्तच होतो. अशा प्रकारचा आनंद म्हणजे तटस्थ मौन धारण करतात. अशा रीतीनं त्या असणाऱ्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सर्व असणारा आदिव्याधीपासून मुक्त असणारा होत असतो. ते तेज शांत सोजवळा तीक्षण नव्हे परमशिताला परिस्थूळ दतीचे बाळा पावया ते चालेना. तिथील जे काही असणारं भगवान तेथील असणार तेज आहे ते वृक्ष नाही तीक्ष्ण नाही तर ते आल्हादायक आणि थंड शीतल अशा प्रकारचं तिथेल आहे. म्हणजे जेणेकरून त्रास नाही अशा प्रकारचा म्हणजे आनंद निर्माण करणार तेथील असणार तेज वगैरे आहे. येते प्रत्यक्ष लक्ष्मी सदर्शना दश बिंबावत विदिश जाना मध्यान्हीचा सूर्य पूर्ण तैसा ऋषी दिसत असे. आणि मध्यान्हीचा सूर्य प्रखर असावा. आणि तशाप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मी सहित लक्ष्मी असणारी भगवंताची दासी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिची यावे का कुलती. आणि चरणाची सेवा करण्याचं या ठिकाणी लक्ष्मी या ठिकाणी भगवंताची दासी झालेली आहे. आणि अशा रीतीने ऋषी मुनी सर्व 33 कोटी दैवत त्या ठिकाणी ते पाहू लागलेले आहे. मानवी भक्ताची ध्यानी प्रगटे साक्षात येऊनी या लागी क्षीरसागरीचे रूप नयनी कोणासही न पावे. आणि अशा रीतीने या ठिकाणी सामान्य लोकांना किंवा मानवी लोकांना ते क्षीरसागरीचं जे काही तेज आहे किंवा तिथील रूप आहे ते सामान्य दृष्टीला ते पाहू शकत नाही. जशाप्रमाणे भगवंतानं या ठिकाणी कुरुक्षेत्रावर जी काही अनंत या ठिकाणी विभूती विस्तार योग त्या ठिकाणी दाखवला मी कुठं आहे. आणि ते रूप पाहिल्यानंतर या ठिकाणी
ते अर्जुनाला देखील तेच पावेन असं झालं. म्हणजे इतकं प्रखर तेज होतं ते सामान्य दृष्टीनं. ज्यावेळेस भगवंतानी कृपा कटाक्ष केले आणि त्यावेळेस ते अर्जुनाला दिसू लागलं. आणि म्हणून ग्रंथकर्ते सांगतात की सामान्य माणसांना तेथील वैकुंठाचं सुख, वैकुंठाचं ते डोळ्यानं पाहता सुख आपल्या स्थूल डोळ्यांना पाहता येऊ शकत नाही. ज्ञानद्रष्टी जे पाहत त्याशी जवळ आहे भगवंता, अभक्ताशी न दिशसा त्या कोटी वर्ष. भगवंताला पाहण्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्यानं पाहायला पाहिजे. ज्ञानाच्या डोळ्यानंच पाहावं लागतं. आणि जे अभक्त आहेत, ज्याचा विश्वास नाही, संतांनी जी काही सांगितलेलं आहे त्या संतांच्या पायावर विश्वास पाहिजे. संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग त्याची माझे करीती हित, जेने हा गोपाळ कृपा करी, अशा रीतीनं मग संतांच्या पायावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावा. मग नास्तिकवादी लोकांना त्या ठिकाणी विश्वास नसतो म्हणून त्याला देव दिसत नाही, देव नाही म्हणतात, हे थोतांड आहे, हे खोटं आहे. अशा प्रकारचे ते अभक्त लोक किंवा तर्किकवादी नास्तिकवादी लोक त्या ठिकाणी बोलत असतात. अश्वत्थावसरी क्षीरसागराची आईल तिरी, बद्धांजली करून निर्धारी सुरवर. आणि अशा रीतीने क्षीरसागराच्या आईल तीरावर सर्वांनी बुधांजली हात जोडून त्या ठिकाणी विनीत व्रतीनं त्या ठिकाणी हात जोडून भगवंताच्या त्या ठिकाणी श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा सदाशिवा सहजरूपा. अशा रीतीने त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी श्लोक त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, गुणवर्णन करू लागलेले आहेत. भूड्या मुख्याती परमेष्टी इंद्रादी देव उभे त्या पाटे, जे जकाराच्या बोबाटी ऋषी गरजती ते. आणि अशा रीतीने ब्रह्मदेव आहेत, 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव आहेत आणि अनेक महान महान ऋषीवर्य त्या ठिकाणी आहेत, तेही भगवंताची स्तुती करू लागलेले आहेत. ओम नमो आदि नारायणा लक्ष्मी नारायणा मन मोहना, मा विष्णू मधुसूदना कैटभारी केशवा. हे असणाऱ्या मनमोहना, सर्वांचं मोहन वेदन करणारा आणि अशा असणाऱ्या लक्ष्मीचा पती असणाऱ्या विष्णू, तुला माझा नमस्कार असो. जे जे वैकुंठ पीठ विहारा शेषशायी विश्वंभरा, पूर्ण पुरुषा रमावर धावे तोरे. हे रमेचा वर असणारा लक्ष्मीचा पती असणारे आहे भगवंता, आणि तू धाव. आमच्यावर अरिष्ट या ठिकाणी आलेला आहे, आमचं विघ्न आमच्यावर ओढवलेलं आहे, या संकटातून आम्हाला वाचव. आणि तुझ्याशिवाय कोणीही त्राता या ठिकाणी आम्हाला कोणीही नाही. अशा रीतीने त्या ठिकाणी सर्व दैवता आराधना नम सकळ दैत्यांता दिन रक्षका दिन बंधो. देवादी देवा वेदाला वंदी असणाऱ्या परमेश्वरा, सर्व शत्रूचा अंत करणाऱ्या अशा भगवंता, आणि तू आमचं प्रणित पाळ करायला पाहिजे. जे जे हिरण्यकश्यपू मर्दना, नमो त्रिविक्रमा बलिबंधना, नमो ब्राह्मण कुलपाला, नमो श्रीधरा गोविंदा. हे नमो असणाऱ्या ब्राह्मणांचं प्रतिपालन करणाऱ्या, गायी ब्राह्मणांचं रक्षण करणाऱ्या हे भगवंता, तू दयाळू असणारा असा परमेश्वर आहेस, कृपेचा घन आहे, आनंद घन असणारा आहेस. आणि अशा दुष्टांचं शत्रूंचा या ठिकाणी नाश करणाऱ्या परमेश्वरा, आणि तुझा विजय असो. नमो पौष्टिकुल कानदोना, नमो नीलके तनरई हृदय जीवना, नमो चतुर्दश लोकपाला नापती वासना माधवा. हे माधवा, हे गोविंदा, आणि तू काय आहेस तर या पौरस्तीच्या कुळांचा विध्वंस नाश करणाऱ्या आणि अनेक दैत्यांचा विनाश करणाऱ्या असा तू परमेश्वर आहेस. आणि सज्जनांना भक्तांना आनंद देणारा आणि आपलंस करणाऱ्या असा भक्तांची जी काही ज्योत आहे ते आपलंस करणाऱ्या अशा परमेश्वरा, तुला माझा नमस्कार असो. जे जे कमळ नयना कमळ वरा, कमळ सेना कमळ वक्रा, कमळ नापा कमळ क्षत्रा कमळ धरा. हे कमलेचा पती असणारा, ज्याचं कमळासारखे ज्याचे नेत्र आहेत, डोळे आहेत, कमळ आणि
असा ज्याला कमल प्रिय आहे अशा ह्या भगवंता तुला माझा नमस्कार असो. जे जे विश्व पालना जे जे विश्व पालना विश्वव्यापक विश्वकारणा विश्वमती चालका विश्वजीवना विश्वरक्षणा विश्वाचं जीवन असणारा, विश्वाचं रक्षण करणारा, विश्वाचं भरण पोषण करणारा, विश्वाचा प्रणतपाळ करणाऱ्या परमेश्वरा तुला नमस्कार असो. जे जे लक्ष्मी पुंचक कुंकुमका जे जे सकळ देवा विस्तारिका जे सकळ देवा पाळा का सकळ देवजी. लक्ष्मीचं मनमोहन करणाऱ्या, लक्ष्मीची इच्छा तृप्त करणारा, सर्व जगताचं प्रणतपाळ करणारा, सर्व ऋषी ब्राह्मणांचं गाईचं रक्षण करणाऱ्या अशा भगवंता. नमो निर्जल ललाट पट लेखना नमो सनक सनाद मनोरंजना नमो दानव कुल निकुंतना भाव भंजना. नमो ललाट पल लेखना म्हणजे ज्याच्या भाळावर कपाळावर ज्याच्या असणाऱ्या लिखाण कार्य करणाऱ्या, म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात की जे ललाटीचे लेणे न मुळे काही केले काळे गोरे पण धुतले फिटवणे, अशा प्रकारचं ज्याच्या भाळावर ज्याची त्रिअक्षरी तुझे असणार जी काही अक्षर या ठिकाणी टाकणारा म्हणजे लिहिणारा, आणि म्हणजे सर्वांचं भाग्य विधाता असणारा तू आहेस, आणि सर्व जी काही सृष्टीचा जो चालक मालक ब्रह्मांडाचा स्वामी असणारा तू अधिपती तू असणार आहेस. नमो मायक चक्र चालका नमो अज्ञाती निरंतका नमो वेद रूपा वेद पाळा का वेद स्थापका. वेदाचं प्रतिपाळ करणाऱ्या, वेदाप्रमाणे वागणाऱ्या, आचरण करणारा आणि वेद रक्षण करणारा असा वेदांचं जो काही असणार तू संरक्षण करणाऱ्या असा तू भगवंत आहेस. नमो भव गज पंचानना नमो पापरण्य पुटारा तीक्षणा नमो त्रिविध पदा शमाना अनंत शयना अनंता. हे अनंता तू कसा आहे तर शत्रूचं या ठिकाणी नायनाट करणारा आणि अज्ञानाचा छेद करणारा, मायेपासून जी काही मायेमुळे हे सर्व काही चराचर सृष्टीमध्ये सर्व जे काही खऱ्याचं खोटं वाटतं, आणि असा माया आणि ब्रह्म मायेपासून तू वेगळा असणारा तू परमेश्वर आहेस. नमो दशावतार चरित्र चालका नमो अनंत वेशधारका नमो अनंत ब्रह्मांड नायक अनंत वेशधारका. आणि अशा रीतीने तू काय करतोस तर अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी अनंत रूप अनंत किंवा अनेक अवतार, 10 अवतार नाही तर अशा अवताराच्या राशी तो म्या देखील त्याशी बाप रुक्मा देवी रुखून बांधली कैसी. अशा एक अवतार नाही तर अवताराच्या राशी, म्हणजे राशीच जशाप्रमाणे मोजमाप करता येत नाही, किती पोते आहेत त्या राशीचं गणित करता येत नाही. अशा प्रमाणे तुझ्या ह्या मुख्य 10 अवतार आहेत, परंतु अवताराच्या राशीच्या राशी आहेत असा असणारा तू भगवान परमात्मा आहेस. नमो स्थितांत कार्यका नमो कैवाले पददायका अजित सर्वोत्तमा का करुणालया. हे करुणालया, हे दयार्णवा, हे आनंद घना, आणि अशा प्रकारचा तू सर्वांवर सबदृष्टीने पाहणारा, दया करणारा आणि असा सर्व असणारा प्राणी मात्राचा प्राण असणारा तू आहेस. नमो जन्म मरण रोग वैद्या सचिदानंदा वेदा मायातीत जगदद्वंद भेद भेदता. हे जी काही असणारा भवरोग आहे, रोग आहे, या भवरोगाचा जो काही औषध आहे आणि त्याचा तू डॉक्टर असणार आहे. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात की देखे रोगाते जी नावे औषध तरी द्यावे परी अतिरुची व्हावे मधुर जैसे. हा रोग आहे आणि हा भवरोग आहे, संसार रोग आहे, आणि ह्या रोगाला जी काय औषध आहे आणि ते त्या डॉक्टरनं दिल्यानंतर ते रोग भवरोग नाहीसा होतो. आणि म्हणजे भवरोग साधू संतांनी भवरोग म्हणलेला आहे, भव नदी म्हणलेला आहे. अशा ह्या मायेला अनेक
या ठिकाणी आदिव्याधी दिलेले आहेत. नमो षड विकार रहिता, नमो सकल षड गुणाला पुता, नमो हरी षड वर्ग वेदाचा. तू कसा आहे तर षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा एकच परमात्मा आहे. कारण षडगुण म्हणल्यानंतर तिथं यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीत आहेत. त्याला भगवंत म्हणतात. एक भगवंताची जाण, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. असा षडगुणाने युक्त असणारा तो भगवान असणार आहे. वैशभाचे नाकी व्यसनी, घालून भोवन अखंड दराने, अतिशय तुझे सत्य करून सकळ देवा वर्ताते. हे भगवंता तू कसा आहे तर शेतकरी जशा प्रमाणे आपल्या बैलाच्या नाकामध्ये व्यसन घालतं आणि ज्याला तिकडं उन्मत्त झालेला बैल असेल परंतु व्यसन घातल्यानंतर इकडं तिकडं जातात, तशा प्रमाणे सूत्रधारी असणार तू आहेस. तुझ्या आज्ञेचं उल्लंघन 33 कोटी दैवत करत नाहीत. तू जिकडं आज्ञा करशील तुझं आदेशाचं पालन त्या ठिकाणी ते दैवत करतात. पूजे श्री करून शासन वर्तत तुझी आज्ञा पाळून, ऐसे असती दैती विघ्न पृथ्वी वरे मामी. हे भगवंत अशा प्रमाणे आहे आणि तू सर्वांचा स्वामी आहेस. तुझ्याप्रमाणे सर्व यम नियमन प्राण सर्व जी काही क्रिया असतात पंचमहाभूते तुझ्या आज्ञेने वागतात. वृक्षाचे निपान हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे, तुझे निसत्ता वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे, तुझे सत्य ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म जाणवणी शरण आलो, मेघानी वर्षावे वायूने विचारावे, तुझे असत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे का नाही. नामा म्हणे काही न हाले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. अशा रीतीने ज्ञानोबरायांनी तर बरेच ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय. अशा प्रमाणे असा असणारा तू भगवंत आहेस आणि तू आमच्यावर आलेलं संकट आहे आणि ह्या संकटातून आम्हाला वाचव. अशा रीतीने या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी विनवणी करू लागलेली आहे. कौशाच्या अनुराधी दैते माजले, काळे वने येले मोडीले, जरा संदे तोर पिढीले बंदी घातिले धर्मिष्ठ. 33 कोटी दैवत सांगलेले आहेत की हे देवादी देवा परमात्मा या ठिकाणी मुष्टिक, चाणूर, या ठिकाणी जरासंध अशा प्रकारचे महाबलाढ्य अशा प्रकारचे दैत्य उन्मत्त झालेले आहेत आणि आपल्या बाहुबळावर या ठिकाणी 82,000 राजे जरासंधाने या ठिकाणी आपल्या बंदीशाळेमध्ये टाकलेले आहेत, तुरुंगामध्ये टाकलेले आहेत. पृथ्वीवर हाहाकार उठू लागलेले आहेत. सर्व असणाऱ्या स्त्रिया, लहान मुलं वगैरे त्या ठिकाणी सर्व कंपायमान झालेले आहेत, भीतीने थरथर कापू लागलेले आहेत. पृथ्वी रसातळाला जाती काय गांगारून असे सर्व जीव मात्र त्या ठिकाणी झालेले आहेत. सर्वांना भीती निर्माण झालेली आहे. हे देवादी देवा आता तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा आणि आमचं या ठिकाणी संरक्षण करा. मारिले गाई ब्राह्मण विष्णू भक्ता, ओढवले विघ्ना धर्म टाकिले मोडून पृथ्वी पूर्ण. आणि अशा प्रमाणे यज्ञ याग क्रिया सर्व काही पुराण वगैरे बंद पडलेले आहेत. साधू संतांचा तर आतोनात छळ करत आहेत. वैष्णव बघितलं की या ठिकाणी ते उन्मत्त झालेले दैत्य आहेत आणि ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी भजन कीर्तन पोथी पुराण वगैरे त्या ठिकाणी सत्कार्य सत्कर्म त्या ठिकाणी चालू देत नाहीत. आपल्या बाहुबळावर सर्वांना या ठिकाणी त्रास देऊ लागलेले आहेत आणि असे उन्मत्त झालेले दैत्य आणि अशा असुरापासून तुम्ही सुटका करा. ऐशी अशी काय विचार तू दयार नव जग तुझारा, ऐसे बोलो निमिती सुरवार तटस्थ रूप पाहत. आणि अशा रीतीने सुरूवर असणारे 33 कोटी दैवत असणारे भगवंताला विनवणी करू लागलेली. हे भगवंता यातून आम्हाला तू वाचव, तू मार्ग काढ. आमचा या ठिकाणी प्रणतपाळ संरक्षण करणारा तुझं ब्रीद आहे, आमचं संरक्षण कर. आणि अन्यथा या ठिकाणी सर्व काही हाहाकार माजलेला आहे, यातून सुटका आमची लवकरात लवकर कर. तो शिरचा गळी उनी उठले अंतरिक्ष दोन्ही, नाभी नाभी मनोनी चिंता म्हणी करू नका. आणि अशा रीतीने त्या क्षीरसागरातून त्या ठिकाणी ध्वनी निर्माण झाली, आवाज निर्माण झाला आणि एक देववाणी त्या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळाले की नाभी नाभी म्हणजे भिवू नका, तुम्ही कसल्या प्रकारचं भिवू नका आणि लवकरच लवकर या ठिकाणी यावर निर्णय घेऊ, यावर विचार करू आणि लवकरात लवकर यातून तुम्हाला मार्ग काढून तुमची या ठिकाणी
कसल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होता कामा नये अशा प्रकारची काहीतरी योजना आखू आणि लवकरात लवकर आम्ही अवतार घ्यायला या ठिकाणी तयार होऊ अशा रीतीने भगवंत आश्वासन देऊ लागले. यादव पुढे अवतारा घेऊन करीन दुष्ट संवारा तुम्ही देवाचा मागरा यादव होऊन येईल. आणि अशा रीतीने मी हिंदू कळामध्ये यादव कळामध्ये मी अवतीर्ण होणार आहे. तुम्ही हिंदू वंशामध्ये तुम्हीही या ठिकाणी बाल गोपाल म्हणून तुम्ही या आणि मला त्या ठिकाणी सहकार्य करा आपण अवतार घेऊ अशा रीतीने भगवान परमात्मा सांगू लागलेले आहेत. आणि कधी उपदेव साकारा त्याही गोकळी वावे गोपाळा ऋषी व तसे वावे सकाळ मी पाळवणी उतारीना. आणि अशा रीतीने सर्व ऋषी मंडळी आहेत त्यांनी गायी वासर वगैरे व्हा आणि जी काही बाकींची दैवत आहेत यांनी बाल गोपाल म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी अवतार घेऊ अशा रीतीने या ठिकाणी भगवान सांगतात. धर्म समीर शास्त्र नयना अश्विनी देवा दोघ्या जना याही कुंती उदर्याव तरुण भूमारण करावे. आणि अशा रीतीने अश्विनी देव आणि यांनी काय करा तर कुंतीच्या उदरामध्ये जावा शस्त्र नयन अशा रीतीने जो काय हजार देवाचा इंद्र आहे आणि त्या इंद्रदेवानं त्या ठिकाणी तुम्ही काय करा तर तुम्हीही अवतार घ्या आणि त्या कुंतीच्या उदरामध्ये जाऊन जन्म घ्या आणि या भूभार रक्षणार्थ पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी गाई ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी साधूंच्या संरक्षणासाठी आणि धर्माची गुढी उभारण्यासाठी आपल्याला हे महान कार्य करायचं आहे. बृहस्पतीने वावे द्रोणा द्यावे पांडवासी विद्यादाना अग्नीने वावे दुष्ट धुमाना पांचाळीचे निजयोगी. आणि अशा रीतीने काय हो तर धर्मानं या ठिकाणी द्रोण धर्म जो काय मूर्तिमंत धर्म आहे धर्म म्हणजे काय तर जे काही धर्म आहे नीती आहे येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीची ते रे ये अनुस्थिती सामान्य सकळ त्याला धर्म म्हणतात. आणि धर्मानं काय व्हावं तर या ठिकाणी द्रोण व्हावं आणि या ठिकाणी द्रोणाचार्य ऋषी होऊन पांडवाला विद्या अर्जन करावं आणि अशा प्रकारे अग्नीनं दुष्टदुम्नी व्हायचं. आणि अशा रीतीनं या ठिकाणी द्रौपदी वगैरे आहे आणि त्या द्रौपदी तिनेही त्या ठिकाणी अवतार घ्यायचा आहे आणि आपणाला सर्वांनी मिळून नटनाट्य अशा प्रकारचं हे कार्य करून या ठिकाणी सर्वांना सुख निर्माण करायचं धर्माची गुढी प्रस्थापित करायचे उभारायचे आहे. कलह मानवा वयादी पार्वतीने व्हावे द्रौपदी लक्ष्मी रुक्मिणी त्रिशूती वैत्र बहुधरी अवतार. आणि अशा रीतीने काय करावं तर कलहाला कारण असणारी स्त्री आणि म्हणून या ठिकाणी पार्वतीनं या ठिकाणी द्रौपदी म्हणून अवतीर्ण व्हावं आणि कलहाला कारण निमित्त कारण कुठलंही कारण करत असताना काहीतरी निमित्त व्हायला पाहिजे. निमित्त झाल्यानंतर ते कारण घडू शकतं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपापले रूप अवतीर्ण आपल्या ठिकाणी अवतार घ्या अशा रीतीने भगवान सांगतात. बळीभद्र होईल संकर्षणा वसुदेव देवा ते दोघ्या जना मी त्याच्या पोटी अवतारून करीन पावन दयासे. आणि अशा रीतीने मी आणि बळीभद्र आहे का ना या ठिकाणी शेष परमात्मा असणारा तो बाजा पूर्वी तू झालाशी लक्ष्मण आता वडील होई का सर्वज्ञ अशा रीतीने त्यावेळेस परमात्मा या ठिकाणी म्हणतात की नाही पूर्वी झालो मी लक्ष्मण शेविले अरण्य तुम्हा सवे अशा रीतीने नामदेव महाराजांनी फार वर्णन केलेलं आहे. अशा रीतीने मी 12 वर्षे या ठिकाणी उपवास असणारा उपवास ज्यानं केलेला आहे असा तो संकर्षण तो बळीभद्र बळीराम दादा आणि स्वतः विष्णू परमात्मा या ठिकाणी सख्य बंधू म्हणून अवतीर्ण होतील. जे 3 जन्मापर्यंत त्याही तप केले बहुता ते पळाले समाजता मी वैन सुत तयाचा. आणि अशा रीतीने 3 जन्म पर्यंत ज्याने तप केलेला आहे अशा तपश्चर्यवान अशा महात्म्यांच्या पोटी देवकी वसुदेवांच्या पोटी मी या ठिकाणी काय करीन तर मी जन्म घेईन
कारण तप केल्यानंतर त्याच्या असणारे त्यांची इच्छा तृप्त करीन, पूर्ण करीन, मग मी बालक होईन. आणि अशा रीतीने भगवान सांगतात. अंतरिक्षी होता ध्वनी देवाचे जकार करोनी नमस्कार साष्टांग घातला धरानी आनंद म्हणी न समा. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी वेदवाणी ऐकल्यानंतर, भगवंताची देववाणी ऐकल्यानंतर सर्वांना आनंद निर्माण झाला. पुंडलिकावरती हरी विठ्ठल देव तुकाराम अशा प्रकारे 33 कोटी देवतांनी त्या वैकुंठाच्या ठिकाणी गर्जना केलेली आहे. हे शब्द देवाशी कैसे वाटले की सुखाचे सागर लोटाले की चातकाशी ओळाले मेघ जैसे आकाशी. आणि अशा रीतीने भगवंताने आश्वासन दिल्यानंतर, शब्द दिल्यानंतर, बोलल्यानंतर, वेदवाणी ऐकल्यानंतर 33 कोटी देवतांना इतका आनंद निर्माण झाला. जशाप्रमाणे दुष्काळ पडावा आणि तिथं अचानक पाऊस पडल्यानंतर किती आनंद होतो. किंवा चकोर पक्षाला या ठिकाणी तहानलेला असणारा चकोर पक्षी, चकोर या ठिकाणी किंवा त्या पक्षाला जसा आनंद होतो, स्वाती नक्षत्रातील पाणी पिण्यासाठी तो सतत धावा करत असतो, ओरडत असतो. चातकाचे निकनवे मेघू पाणी अशी धावे. अशा प्रमाणे त्या चातकाला जसा आनंद होतो तशा प्रमाणे आनंद 33 कोटी देवतांना झालेला आहे. जन्मावरी धरीने पिढीला त्याशी धनाचा खूप सापडाला की मरे तयाशी जोडाला शोधाशी. या ठिकाणी ग्रंथकर्ते दृष्टांत देतात की जन्मभर दारिद्र्य भोगलेला आहे आणि अशा दारिद्र्य माणसाला धनाचा हंडा सापडावा, त्या माणसाला जसा आनंद होतो तशा प्रमाणे 33 कोटी देवतांना आनंद झालेला आहे. जन्मावरी धरीने पिढी जे जननी चुकून गेले ते बाळकाशी जैशी भेटाले की तुझ्या कांते देखील बाजी चुकली या माये बाळा हुर हुर पाहे किंवा जीवना वेगळी मासुळी. त्याला जसा आनंद होतो, आपलं मुलगा असणारा चुकलेला सापडल्यानंतर त्या मुलाला जसा आनंद होतो तशा प्रमाणे किंवा दुष्काळामध्ये या ठिकाणी अन्नानं त्या ठिकाणी पिळावा आणि ते अन्न षड्रस अन्न मिळाले तर त्या माणसाला जसा आनंद होतो तशा प्रकारचा आनंद 33 कोटी देवताला झालेला आहे. की जन्मांधाशी आले नयन की रोगिया जोडले दिव्य रसायन की वनव्यात जळता पूर्ण अद्भुत जनवर्षला. एखाद्या असणाऱ्या आंधळ्या माणसाला दृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याला जसा आनंद होतो किंवा वनव्यात सापडलेल्या माणसाला कोणीतरी यावून वाचवावं त्याला जसा आनंद होतो आणि तशा प्रमाणे आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. किती बरेच झाले, किती आहे ओव्या? 200 की अयोध्येशी आला रघुनाथ देखोनी आनंदला भरत तैसेच देव समजता ब्रह्मानंदे कोण झाले. जशा प्रमाणे भगवान परमात्मा रामावतारामध्ये दंडकारण्य शिवून राक्षसांचा निपात करून आनंदाची गोडी घेऊन असणारा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र अयोध्येला आल्यानंतर आनंद, अयोध्येवासियांना आनंद झालता. भरताला आपला बंधू प्रिय असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर त्या भरताला किती आनंद, कडकडून मिठी मारावी तशा प्रकारचा आनंद या 33 कोटी देवतांना झालेला आहे. आनंद झाला सकळा देव पावले स्वस्तळा चिंतेचा दुष्काळ गेला सुख सोहळा थोर वाटे. आणि अशा रीतीने चिंता असणारी मनामधली दूर नाहीशी झाली. स्वस्थळाच्या ठिकाणी 33 कोटी देवता निघून गेली. आनंदी आनंद सर्वांच्या अंतकरणामध्ये झालेला आहे. इकडे यदुवंशी शूरसेन त्याशी झाले पुत्रदान अनग दुदंबी नाव पूर्ण वसुदेव तोची जाण पा. आणि अशा रीतीने इकडे काय झालं तर इकडं यदुवंशामध्ये असणारा सुरसेन राजा आणि सुरसेन राजाला एक पुत्र निधान प्राप्त झालेला, मुलगा झालेला आहे. आणि या ठिकाणी अनंत दुंदुभी नावाचा त्या ठिकाणी गजर ध्वनी निर्माण झालेला आहे. अतिशय आनंदानं त्या ठिकाणी सर्व गुढ्या तोरण वगैरे बांधलेले आहेत. आनंदानं त्या ठिकाणी सर्वांना आनंदी आनंद झालेला आहे. वसुदेवाच्या जन्मकाळी देवी दुदुंबी वाजवली आणि राळी अनक दुदुंबी नाम ते वेळी वसुदेवाशी ठेवली. आणि अशा रीतीने वसुदेवाच्या ठिकाणी जन्म झाला त्यावेळेस दुदुंबी, अनंत दुदुंबी वाजवली आणि म्हणून अनंत दुदुंबी अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. दुदुंबी वाजवायचे कारण याची पोटी वासुदेव आपण अवतरेल हे जाणू देवी दुदुंबी वाजविल्या. आणि दुदुंबी वाजवण्याचे एकमेव कारण का वाजविली, कशामुळे वाजवली, त्याला काय कारण? कारण वसुदेव म्हणजे वासुदेव असणारा जो परमात्मा आहे आणि तो परमात्मा
त्या वसुदेवाच्या पोटी जन्मणार आहे म्हणून त्या ठिकाणी अनक दुदुंबी नावाची त्या ठिकाणी ध्वनी वाजवली, वाद्य वाजवलं. याचे उदरी अवतरेल वासुदेव म्हणून नाव ठेविले वसुदेव, त्याचा आरंभला विवाह मथुरे माझी गजरीसी. आणि अशा रीतीने वसुदेवाचा जन्म झाला आणि वसुदेवाचा जन्म झाल्यानंतर त्याला असणारी पत्नी या ठिकाणी एक मुलगी असणारी मथुरे मधली या ठिकाणी उग्रसेन राजाची मुलगी असणारी त्या ठिकाणी दिलेली आहे. उग्रसेन मथुरानाथ कंस दुरात्मात्याचा सुत परी ते पितृ येत नवे निश्चिता नवे मिसळले. आणि अशा रीतीने तो उग्रसेन राजा आणि या ठिकाणी त्या उग्रसेन राजाच्या पोटी म्हणजे जो काही कंस आहे आणि कंस कसा जन्माला तर कंसाचा आणि त्याचं या ठिकाणी पटत नव्हतं. म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी हे त्याला कारण ग्रंथकर्ते सांगतात की अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा माय बापा वेळा नसा दिली. अशा रीतीने असल्यामुळं या ठिकाणी तो दुर्बुद्धीचा दुष्ट प्रवृत्तीचा कपट कुटील कारस्थान करणारा असा म्हणजे अशा प्रकारची ज्याची वृत्ती असते ती तशा प्रकारचं असतं असं तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये अनेक अभंगाद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे. तो काहीतरी त्या ठिकाणी घडलेलं असतं म्हणून तशा प्रकारचे ते जन्मलेले असतात अशा रीतीने ग्रंथकर्ते सांगतात. उग्रसेनाची स्त्री पतिव्रता परमा सात्विक सुचिस्मिता एक दैत्य आला उचिता त्यांनी उचलून ती नेली. आणि अशा रीतीने उग्रसेन राजाची धार्मिक पतिव्रता असणारी स्त्री होती, सात्विक व्रतीची होती. परंतु एक दुष्ट दुरात्मा उन्मत झालेला हा एक राक्षस आला आणि राक्षसानं त्या ठिकाणी बळजबरी त्या ठिकाणी केली. अरण्यात नेऊन बळे सती भोगिली चांडाळे मग दैत्य म्हणे ते वेळे पुत्र तुझ होईल. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी त्या असणाऱ्या स्त्रीला सात्विक स्त्रीला असणारी बळजबरी बलात्कार करून अरण्यामध्ये नेलं आणि म्हणून ती स्त्री कोपानं म्हणाली की या ठिकाणी तुझ्यासारखा दुराश्चरीच असणारा या ठिकाणी माझ्या पोटी होईल अशा रीतीने त्या ठिकाणी बोलू लागली. मग सती काय बोल तुझा पुत्र जो का होईल त्याशी श्रीकृष्ण वधीला आपटून क्षण मात्रे. आणि अशा रीतीने तो म्हणतो की मी या ठिकाणी माझाच पुत्र होणार आहे असं म्हटल्यानंतर ती स्त्री म्हणा लागली की या ठिकाणी भगवान परमात्मा येईल आणि तुझ्या मुलाचा त्या ठिकाणी कपट करून फिरवून त्या ठिकाणी मारून त्या ठिकाणी वध करेल. सती देखून क्रोधायमान दैत्य पळाला टाकून त्यावरी कंस दुर्जन पुत्र झाला तोची पै. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी तो दुरात्मा असणारा निघून गेला आणि या ठिकाणी स्त्री आली. तशा प्रमाणे या ठिकाणी त्याच त्या ठिकाणी कंस त्याच्या पोटी असणारा त्या स्त्रीच्या पोटी जन्मला आणि म्हणून तो अशा नास्तिकवादी असणार तो कंस होता. सदा पितयाशी द्वेषी देखून शके मातेशी यादवाशी उपहाशी संगतीशी राहुनी. आणि अशा रीतीने जी काही आई वडिलांचं पालन पोषण करायचं सोडून आई वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करीत सदा मत्सर द्वेष अशा प्रकारचं तो करत असं चांडाळ वृत्तीचा असणारा तो दुरात्मा कंस होता. साधू सज्जनांना मानत नव्हता, आई वडिलांना थोर मोठ्यांना कुणालाही त्या ठिकाणी अति आदरानं त्या ठिकाणी म्हणजे अतिशय निष्ठुर असणारा महापातकी असणारा तो कंस होता. बापास मागे लोटून स्वयंचे राज्य करे आपण विष्णू भक्त गाई ब्राह्मण त्याशी आणून जीवे मारी. आणि अशा रीतीने तो कंस कसा होता तर दुष्ट दुरात्मा होता. आई वडिलांना राजाहून त्या राजाला त्या ठिकाणी सुरसेन राजाला राजाहून काढलं आणि स्वतःच राजा म्हणून राज्याभिषेक केला. गायी सत्ता आपल्या हातामध्ये हस्तगत केल्यानंतर गायी ब्राह्मण साधू संतांचा त्या ठिकाणी द्वेष करू लागला, मत्सर करू लागला, त्यांना त्रास देऊ लागला. अशा रीतींचं त्याचं अधर्मी अशा प्रकारचं जी काही कौर्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी कार्य करू लागलेलं आहे. दैत्य जे का दुष्ट दुर्जन तेच केले आपले प्रधान गावातून गेले सज्जन धर्म पूर्ण वर्तला. आणि अशा रीतीने आपलं अष्टप्रधान मंडळ ते मोठमोठे मंत्री असणारे तेही त्याच्यासारखीच कपट कलेमध्ये तरबेज असणारे तेही त्या राजावर अधिकारी म्हणून नेमले. आणि मग या ठिकाणी साधू सज्जन असणारे त्या ठिकाणी अशा ठिकाणी राहण्यात काय अर्थ आहे. अनेक प्रकारचे मनुस्मृती ग्रंथ सांगतात अनेक प्रकार अशा दुष्ट ठिकाणी राहण्यात काही अर्थ नसतो म्हणून त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. तशा प्रमाणे त्यांनीही काय केलं तर इथं आपलं काही ठिकाण योग्य नाही आणि आपण इथून स्थलांतर केलं पाहिजे. आपण कुठेतरी जाऊन आश्रय घेतला पाहिजे, जागा निश्चित केली पाहिजे. इथं काही योग्य नाही, हा दुरात्मा त्रास देत आहे याच्या भीतीनं असणार ते
पळून दूर साधू सज्जन लोक, चांगली लोक असणारी गावातून निघून गेली, दुष्ट लोक असणारी त्या नगरीमध्येच राहिली. नरकीचे राहणार किडे त्याशी दुर्गंधीच बहु आवडे, विष्ठा देखुनी सुरवाडी कातजे दुरात्मा. आणि अशा रीतीने या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की नरकीच्या किड्याला एकदा तुकाराम महाराजांनी त्या नरकातल्या किड्याला अरे म्हणला हे किड असणारे या नरकामध्ये राहतात, त्यांना दूध साखरामध्ये टाकलं तर त्या ठिकाणी लगेच म्हणजे नरकीचे काय, नरकीचे किडे काय, पैपुंकीचे किडे काय, दूध साखरे तिळशी घेती, लगेच त्या ठिकाणी ते क्षणात तर मरून पडले. कारण त्या नरकातल्या किड्याला ते नरकच चांगला वाटतो. आणि अशा रीतीने तशा दुष्ट लोकांना ते दुष्टच आप्त वगैरे त्या ठिकाणी झाले, मोठमोठ्या पदावर गेले, साधू सज्जनांचा त्या ठिकाणी दोष करू लागले. अशा रीतीनं त्यांचं जे काही गैरवर्तन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. जो मद्यपी दुर्जन त्याशी नावडे तत्वज्ञान, दिवा भीता लागून नावडे दिन सर्वता. मद्यपांगीचे वस्त्र काढले, पाहतीचे चित्र बैलावरी शास्त्र बांधले असा मद्यपीला त्या चांगल्या माणसाचं काही पटत नसतं. तो द्वेषच करत असतो. साधू वगैरे किंवा पंडित लोकांचं जे ज्ञानी असतात अशांचा ते द्वेष करत असतात. काहीतरी उगाच टवाळ टिंगल टवाळी अशा प्रकारचं त्याचं काहीतरी कृतीच असतं. ती काय अशा ठिकाणी येत असतात काय, ती त्यांचं ते धंदा चाललेला आहे, पुथी पुराण करणं, भजन करणं, हे अशा प्रकारचं जे काही बोलतात ते तशा प्रकारचे त्या वर्गातली लोक असतात, तशा प्रकारचा त्यांचा जन्म झालेला असतो. शशी नावडे तस्करा, सत्संग नावडे पापी नरा, हिंसकाची अंतरा दया कैची उद्भवे. हिंसक लोकांना दया कधीही येऊ शकत नाही. तस्कराला सूर्य उगवल्यानंतर त्यांना वाईट वाटतं, चोरांना त्या ठिकाणी दिवस उगवल्यानंतर वाईट वाटतं. आणि अशा रीतीने ज्ञानी लोकांचा त्या ठिकाणी ते अज्ञानी लोक द्वेष करत असतात. कृपणाशी नावडे धर्म, स्त्री लुब्धा नावडे सत्कर्म, निंदकाशी नावडे प्रेम, भजन मार्ग सर्वता. आणि अशा रीतीने निंदक लोकांना भजन मार्ग, पोथी पुराण काही आवडत नसतं, तस्कराला आवडत नसतं. चांगल्या लोकांची हे वाईट लोक सतत निंदा करत असतात. हे असणार हे आताच नाही तर पूर्वीपासून चालत आलेले आहे. म्हणून या ठिकाणी अनेक जी काही संत मालिकेमध्ये आलेले आहेत, अनेक संत मालिकेमध्ये असणाऱ्या स्त्रिया वगैरे आहेत. म्हणून त्यांनी सांगितले आहे की मनगटावरी तेल घाला तुम्ही, पंढरीच्या पेटे मांडिले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनी म्हणे झाले मी यसवा, रिघाले केशवा घर तुझे. अशा रीतीने तुम्हाला काय बोंबलाचा ती बोंबला, आमचं 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 चालू आहे. तुम्ही बोंबलले ना आमचं काय कमी जास्त होतं काय, उलट तुमचं पाप निर्माण होतं. आणि अशा रीतीने ते द्वेष करू लागलेले आहेत. कीर्तन नावडे भूतप्रेता, दुग्ध नावडे नवज्वरिता, टवाळा तत्वता, जपानुष्ठान नावडे. आणि अशा रीतीने नवज्वर झालेल्या लोकांना, रोग्याला त्या ठिकाणी दूध पाजल्यानंतर ते घातक असतं. तशा रीतीने टवाळ लोकांना ते हे असणार वेद पुराण शास्त्र वगैरे या ठिकाणी ग्रंथ कथा कीर्तन हे कधीच आवडत नाही. म्हणजे त्याचा त्याचाच धंदा त्याला चांगला वाटतो. तशाप्रमाणे ते आपल्यासारखंच ते करत असतात, प्रसार प्रचार वगैरे. आणि अशा रीतीनं या ठिकाणी ते लोक असणार साधू सज्जनांना त्रास देऊ लागले. कैसे कंसे मथुरीशी केले, धर्म सत्कर्म बुडाले, दैत्य अवघे मिळाले, कंसाभोवती सर्वदा. आणि अशा रीतीने जी काही पापी लोक होती तीच लोक त्या कपट कारस्थानामध्ये तरबेज असणारे, प्रवीण असणारे लोकच त्या असणाऱ्या कंसाला सहाय्य झालेले आहेत. आणि अशा साधू सज्जनांचा त्या ठिकाणी त्रास सुरू केलेला आहे. मुष्टिक आणि चानूर, केशी प्रलंब आघासुर, जळासुर दुराचार, असुरासुर पाप. केशी प्रलग जळासूर मुष्टिक हे अशा वक्रदंत वगैरे जी काही क्रूर असणारे दैत्य होत. आणि ते दैत्यांचा त्रास त्या असणाऱ्या त्या नगरीमध्ये या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी देऊ लागलेले आहेत. कामासुर आणि खर, शल तुशल धनिकासुर, परम निर्दय अरिष्टासुर, उमासुर महाक्रोधी. आणि अशा रीतीने त्या मथुरेमध्ये सर्व असणारे आगासूर, केश, प्रलंब, दैत्य, अशा केशी, बकासूर, ही राक्षस धेनकासूर, ही राक्षस दुष्ट त्रास देऊ लागलेले आहेत. परम सुंदर लोकमान्य अवघर शेनाशी झाली कन्या, देवकी नामे परम धन्य, सर्व लक्षणी युक्त जे. आणि उग्रसेन राजाला असणारी परम लावण्य सुंदर असणारी एक दिव्य अशी एक प्रकारची सुंदर मुलगी जन्मलेली आहे. आणि ती देवकी असणारी त्या ठिकाणी या राजाला जन्मलेली आहे.
जैसा शुक्ल पक्षीचा चंद्र तैशी ते वाढे सुकुमार देखून या उपवर वसुदेवर नेमिला. शुक्ल पक्षीचा चंद्र वाढावा म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर थोडी थोडी कला असणारी त्या चंद्राची कला प्रकाशित होत जात असते. म्हणजे आणि आमुष्यापासून चंद्राची कला थोडी थोडी वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण चंद्र व्हावा. तशाप्रमाणे दिवसेदिवस असणारी ही देवकी अतिशय तेजमान अतिशय त्या ठिकाणी वाढू लागलेली आहे. निज भारीशी शूरसेन मथुरेशी आला करावया लग्न समोरे जाऊन कंस उग्रसेन सीमांत पूजा त्या केली. आणि अशा रीतीने सुरसेन राजा त्या ठिकाणी मथुरेला आला आणि या ठिकाणी मथुरेला येऊन त्या आपल्या सैन्यासह त्या ठिकाणी आलेला आहे आणि सीमांत पूजन वगैरे त्या ठिकाणी केलेलं आहे. परम सुंदर वसुदेवर पुढे विहिरी धडकती चंद्रानना थोर मुखद्वयाचे गंभीर मृदंग वाद्य गरजती. आणि अशा रीतीने वसुदेव वगैरे त्या ठिकाणी आलेला आहेत. अनेक वाद्यांचा त्या ठिकाणी गजर होऊ लागलेला आहे आणि वसुदेवाचा आणि देवकीचा त्या ठिकाणी विवाह सोहळा त्या ठिकाणी थाटामाटामध्ये होऊ लागलेला आहे. मुखवायूचे लागता बळ सनया गरजती रसाळ झल्लरी टाळा गोळ पनव ढोल गरजती. सनया आहेत ढोल आहेत ताशे आहेत असं सुंदर या ठिकाणी त्या ठिकाणी या सुगंध त्या ठिकाणी सनईचा सूर वगैरे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. असा त्या सभा मंडपामध्ये अति आनंद निर्माण झालेला आहे. तंत वितंत घन सुस्वर चतुर्विध वाद्यांचा गजर लोक पाहावया येथे समग्र वसुदेवर कैसा आहे. चतुर्विध वाद्य त्या ठिकाणी वाद्यांचा गजर झालेला आहे आणि हा असणारा वर पाहण्यासाठी मथुरेतील लोक असणारी सर्व समग्र मथुरावासी लोक या असणाऱ्या वसुदेवाला पाहण्यासाठी जावई पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. जाणव शाशी घर दिदले विशाळ सुंदर देवक प्रतिष्ठा करून सत्वर लग्न घटिका घातली. आणि अशा रीतीने जाणवयासाठी ती काही घर असतं वराड घर आहे तेही चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या रीतीने दिलेलं आहे अतिशय. आणि तिथं वराड वगैरे त्या ठिकाणी गेलेलं त्या ठिकाणी बसलेले आहेत. मिरवत आणला वसुदेव अंबरी हर्षिले सकळ देव याच्या पोटी अवतरेल वासुदेव सत्य शब्दा. आणि अशा रीतीने वसुदेवाच्या पोटी वासुदेव निर्माण होणार आहे जन्मणार आहे सर्वांना आनंद करणार आहे. अशा रीतींची अशा सर्व दैवतांना वगैरे आहे. दैवत देखील त्या ठिकाणी ते पाहण्यासाठी आलेले आहेत. ज्याच्या पोटी येईल जगत जीवन त्याची पूजा करी उग्रसेन यथाविध पाणी ग्रहण केले बहुत आनंदे. ज्याच्या पोटी असणारा भगवान परमात्मा येणार आहे असा उग्रसेन राजा देखील वसुदेवाचं त्या ठिकाणी पूजन करू लागलेलं आहे. 2 सहस्र दाशी अंधन दिदले लक्ष एक वारण पवन वेगी तुरंग सहित आभारण 2 लक्ष दिदले. 2 सहस्त्र 2000 त्या ठिकाणी दाशा वगैरे या ठिकाणी जावयाच्या मदतीला सेवक म्हणून त्या ठिकाणी दाशा वगैरे त्या ठिकाणी दान दिले आहे. अशा प्रकारची प्रथा पूर्वीच्या काळामध्ये होती असं ग्रंथकर्ते सांगतात. मिरवा वया दोघे वधूवरे वरात काढिली कंसासुरे रथावरी बैसविली ओहरे आपण दोरे सारथी झाला. आणि अशा रीतीने या नवरा नवरीची वरात या नगरीमध्ये मथुरेमध्ये निघालेली आहे आणि कंस देखील त्या आनंदानं त्या ठिकाणी त्या धुरा म्हणून त्या ठिकाणी सांभाळू लागलेला आहे प्रमुख आहे. आणि तेथील सर्व जे काही कार्य आहे तो कंस देखील करत होता असं ग्रंथकर्ते सांगतात. पुढे होती वाद्यांचे गजर दारुण याचे भडीमार चंद्रज्योती चंद्राकार तेजे अंबर प्रकाशे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी स्फोटक वगैरे ते उडालेले आहेत. सनईचा त्या ठिकाणी सूर निघालेला आहे. चतुरंग वाद्य त्या ठिकाणी वाजा लागलेले आहे. आनंद सोहळा आणि अशा आनंदामध्ये त्या ठिकाणी सर्व असणारी ती वरात निघालेली आहे. आपण कंस झाला सारथी पुढे वेत्र पाणी लोकास सारिती रथ चालवाया करते कंसाच्या चित्ती सुख वाटे. आणि अशा रीतीने पुढे असणारे माणूस त्या ठिकाणी लोक वगैरे सारू लागले आहेत वाटा करायला लागलेले आहेत. आणि ही वरात अगदी थाटामाटानं आनंदानं त्या ठिकाणी निघालेली आहे. आणि तो असणारा स्वतः कंसाच्या आधिपत्याखाली सर्व असणारी ही वरात अगदी आनंदानं त्या ठिकाणी निघालेली आहे. तो अकस्मात वेळी देववाणी गरजे निराळी लोक तटस्थ सगळी वाद्य जायली वाजता. आणि अशा रीतीने सर्व वाद्य वगैरे वाजत आहेत आणि अचानकच त्या ठिकाणी देववाणी त्या ठिकाणी आकाशवाणी त्या ठिकाणी निघालेली आहे. आणि आकाशवाणी ऐकल्यानंतर सर्व असणारे तटस्थ झालेले आहे. म्हणे रे कंसा निर्देवा खाळा धरितोस बहुत हवा परी देवकीचा पुत्र आठवा तुझ वडील निर्धारे. आणि अशी आकाशवाणी निर्माण झालेली की हे कंसा हे खळा हे निर्दयी असणाऱ्या दुष्टा या ठिकाणी देवकीचा पुत्र असणारा 8वा आहे आणि ही 8वाच असणारा तुझा वध करील अशा रीतीने या ठिकाणी ती देववाणी झालेली आहे. आकाशवाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा म्हणे हा भरवसा
अशा रीतीने अवकाशाची वाणी निर्माण झालेली आहे. ऐसे ऐकता श्रवणी कंस दचकला अंतकरणी म्हणे आता कासयाची भगिनी टाकू अधुनी धवा. आणि आता अशा रीतीने या ठिकाणी कंसानं ही अवकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाला भीती निर्माण झाली, क्रोध निर्माण झाला आणि आताच या बहिणीचं विखंड अशा प्रकारचं तुकडं करतो, कारण हिच्या पोटी होणारा मुलगा आहे आणि तो माझा शत्रू आहे आणि म्हणून आताच हिचा वध केल्यानंतर या ठिकाणी हिला मुलगा कसा होणार अशा रीतीने तो त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. वेणीशी देवकी धरिली आसळूनी रथाखाली पाडली जयशी रंभा ताळली शुंदा दंडे वारणे. आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या असणाऱ्या कंसानं काय केलेलं आहे तर त्या देवकीच असणारे दोन्हीही असणाऱ्या वेण्या धरलेल्या आहेत आणि तिला गरगरा फिरून त्या ठिकाणी येणीला धरून वळलेला आहे. आणि जशा प्रमाणे या ठिकाणी कुठला तीच घ्या बरोबर जयशी रंभा ताळली शुंदा दंडे वारणे. अशा रीतीने या ठिकाणी वारणे म्हणजे हातीनं त्या ठिकाणी एखादी केळी कमळ या ठिकाणी पाडावी मोडावी आपल्या सोंडीनं, तशा प्रमाणे या ठिकाणी त्या असणाऱ्या देवकीला त्या दुष्ट दुरात्मा कंसानं उवडलेला आहे. की कमळीने सुकुमार धक्का लागता होय चोर की शिरपुसपुर आरोवार क्षण मात्रे कुसुंबे. आणि अशा रीतीने तो कमळ आहे आणि त्या कमळ कसा आहे तर कुचुंबेले केशर ये शंका, अशा प्रमाणे ते केशर असणार कमळ आहे ते सुकुमार असणार असतं किंवा मोठा सुसाट्याचा वारा सुटा आणि ती केळी कर्दळी या ठिकाणी उलटून पडावी अशा प्रमाणे ती स्त्री या ठिकाणी देवकी असणार त्या ठिकाणी या थरथरा कापू लागलेली आहे, कंपायमान झालेली आहे. कंशे शस्त्र उपसिले देवकीच्या मानेवर ठेवले करुणास्वरे ते वेळी देवकी बोले बंधुसी. आणि अशा रीतीने या ठिकाणी करुणास्वारे दयेनं म्हणू लागली हे बंधुराया हे असं करणं योग्य नाही आणि तू विनाकारण अशा प्रकारचं का कृती करू लागलेलं आहे. अशा रीतीनं विनीत वरतीनं त्या ठिकाणी दया त्या ठिकाणी हे दयाळू असणाऱ्या कंसा हे करणं योग्य नाही अशा रीतीने ती धावा करू लागली, बोलू लागली. अरे तू कंसा माझा बंधू प्रसिद्ध काय देखलाशी सख्या अपराध कार्य करीतोशी माझा वध बंधुराया सुजा. हे बंधुराया तू सुजान आहेस आणि माझ्याकडून काय अपराध घडला, माझ्याकडून काय अशा प्रकारची चूक घडली आणि जेणेकरून तू मला अशा प्रकारचं ह्या चांगल्यामध्ये विघ्नाचं निर्विघ्न ते चांगलं असताना तू त्या ठिकाणी विघ्न करू लागलेला आहेस आणि याला काय कारण आहे अशा रीतीने ती बोलू लागली. बारे तो माझ्या कैवारी आका कोपलाशी कंसराया म्हणून देवकी लागे पाया करुणा. हे बंधुराया या ठिकाणी भावाचं बहिणीचं भावानं रक्षण करायचं असतं, हे प्रीत असतं, असा प्रकारचा धर्म आहे आणि तू भाऊच माझं या ठिकाणी मला तू या ठिकाणी काय करू लागले आहे तर वध करण्यासाठी आपल्या हातातलं खडग घेतलेलं आहे. मारावा तेव्हा खडग त्याने घेतले, अशा प्रकारचं मारावा खडग घेतले. तू काय माझ्याकडून काय अपराध घडलेला आहे आणि सांग अशा रीतीने त्या ठिकाणी ती देवकी असणारी कंसाला बोलू लागली. हिंसके धरली जेवी गाय कंठी सुरी घाली निर्दय की व्याग्रे महापापी हरिणी ग्रीवे धरिली. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की एखाद्या पारध्यानं असणारे व्याधान असणारं हरिण धरावं किंवा या ठिकाणी त्या असणाऱ्या व्याघ्रानं वाघानं एखाद्या असणारे हिंस्र प्राण्याची हत्या करावी. ते जसं थरथरा कापतं तशा प्रमाणे त्या ठिकाणी ही देवकी थरथरा कापू लागलेली आहे. कर्णास्वरे आक्रंदे सुंदर परीन सोडीच दुराचार विदेह कन्या नेता दशकंदर न सोडी जैसा दुरात्मा. आणि अशा रीतीने हा असणार दुष्ट दुरात्मा विनाकारणच या असणाऱ्या या देवकीला ज्यावेळेस धरू लागला तशा प्रकारे ग्रंथकर्ते दृष्टांत देतात की विधेयी कन्या असणारी जो ते रावण आहे, रावण सीतेचं हरण करून जशा प्रमाणे सीता आक्रोश करीत होती, रडत होती, तिला जशा प्रमाणे तो असणारा राजा रावण पळवून नेत होता तशा प्रमाणे हा दुष्ट दुरात्मा असणारा देवकीला त्या ठिकाणी त्रास देऊ लागला. देखून देवकीची करुणा अश्रू आले जनांच्या नयना परम खेद उग्रसेना दुःखार्न विवृतसे. आणि अशा रीतीने या ठिकाणी सर्वांनाच हे चांगल्यामध्ये विघ्न झाल्यानंतर सर्वांनाच वाईट वाटू लागलं. सर्व लोकांना त्या ठिकाणी हे ते बघवेना झालं आणि तेथील असणारे अनेक त्या स्वयंवराच्या ठिकाणी त्या लग्नाच्या ठिकाणी सभा मंडपाच्या ठिकाणी लग्न समारंभामध्ये आलेले जी काही सोयरे होते पाहुणे होते सर्वांनाच त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं. उग्रसेनालाही या ठिकाणी त्याचा राग आला
आणि सर्वांना त्या ठिकाणी दुःख निर्माण झालेलं आहे. म्हणे रे कंसा चांडाळा का वदिशी माझी वेल्लाळा माझ्या गळ्याची चंपक माळा रुळत पडली भुतळी. उग्रसेन राजा म्हणू लागला की हे मूर्खा, हे नालायका, हे करणं योग्य आहे काय? आणि विनाकारण का तू अशा प्रकारचं हे कृत्य करत आहेस? माझ्या हृदयाचे दिव्य रत्न लज्जा पंखी गेले बुडून माझे सुराळ मुक्त जाणं गवाग्नीत पडेल. आणि हे मूर्खा, या ठिकाणी माझं ते हृदय रत्न आहे, माझी मुलगी आहे, माझा आत्मज आहे, आणि असं असताना तू विनाकारण का त्या असणाऱ्या माझ्या मुलीला, हा दुष्ट दुरात्मा आहेस, तुला काही विवेक आहे का नाही, तुला ज्ञान नाही, असा मूर्ख असणारा नालायकासारख्या अशा प्रकारचं तू का कार्य करू लागलेला आहेस? माझी सुकुमार सुमन कळी पडली जनांच्या पायांतळी खबरीवरी पडली डोळी म्लान मुख दिसत असे. आणि अशा प्रकारची ही असणारी माझी मुलगी कशी कोमलांग असणारी मुलगी आहे आणि अशा धुळीमध्ये पडलेली आहे, निश्चित पडलेली आहे, ती थरथर कापत आहे. आणि तुला लाज वगैरे आहे का नाही? अशा ठिकाणी तू चांगल्या ठिकाणी असं वाईट का करतोस? अशा ठिकाणी अशा रीतीने तो उग्रसेन राजा असणारा कंसाला पुन्हा पुन्हा कंसाची फजिती करू लागलेला आहे. या तुटली शेरीची मुक्त जाळी विजवरा पडली भूमंडळी वदन चंद्रा लागली धुळी मुक्ती विखुरली कंठीची. अक्षरशः या कंसानं काय केलं? स्वतःची बहीण आहे त्या राजाला सुद्धा आपली मुलगी धुळीत पडली, या आकाशाला धूळ लागायची अशी अवस्था कुणाही झाली तर या देवकीची झाली. आणि अशी अवस्था या कंसाने केली. झाला एकची आकार रंगी समस्त नारायण कथाकाली शूरसन कुमार उलटा कुणी पातला. हा सगळी रडूच सगळ्या डोळ्यामध्ये अश्रू धारांवर ज्यावेळेस माऊली समाधी घेत असताना आणि माऊली समाधीमध्ये जात असताना दगड पासून रडत होती, प्राणी पक्षी रडत होती. जनावरांनी खायचा चारा बंद केला, पक्ष्यांनी चारा खायचा बंद केला, अशी अवस्था या देवकीची झाली आहे. येऊनी धरी कंसाचा हात म्हणे स्त्री वदिता पाप होत या पापाशी नाही गणित धर्मशास्त्री. हा त्यावेळेस असताना उग्रसेन राजाने काय केला असताना कंसा हात धरला. अरे म्हणला तुला धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय? 1000 मग्न मारल्यावर एक माई मारायची का पातक आहे? बाई मारणं सोपं नाही, माणसाला सोपं वाटतंय गोष्ट, पण 1000 गाई कापावत त्या तबा एक बाई मारला इतकं पातक असतं, इतकं मस्त पातक असतंय. असं असणारं पाप असणार आहे दुष्ट. तुला कळतंय नाही काय कळतंय? एक रथ भरी वदिता किडे एक मेष वधाचे पाप गळे शतमेष मारिता पडे एक वर्ष भाटत्या पळे. हा असणारे म्हणला एवढे किडे मारत एक बैल मारायला पातक आहे. अशी अवस्था म्हणला बिघडत म्हणला तुझ्या अवस्थेला का बाई मारायला निघाला तू? काय म्हणणार तू बाई म्हणला? असा विचार असणारे राजा त्याला समजावून आपल्या कुणा सांगायला मुलाला सांगायला लागला. शतवर्ष दिले एक गोहत्येचे पाप घडले 100 गोवा जाऊन आले ब्रह्महत्येचे पाप कळे. हा ब्रह्महत्येचे पाप म्हणला. असं ब्राह्मणाचे जर पाप केलं 1000 बामणं मारायचं एक बाई मारलं इतकं पातक होतं. एवढं दांडगत पाप मस्तकार बस का मारू लागलाय म्हणला? विनाकारण का करायचं लागलोय? शत ब्रह्महत्याचे पाप जाण एक स्त्री हत्ये समान कंसाया तू परम सुजान स्त्रीदान मज देई. हा असं श्रीदान दे. कोण म्हणतो? वसुदेव म्हणू लागलाय, विनंती करू लागलाय बाबा काय अपराध आहे तर सांग, काय तुझं म्हणणं आहे सांग. तू मारू नको, ही पापी तू होऊ नको आणि पाप आपल्या मस्तकावर घेऊ नको. कंस म्हणे एका पुत्र एक माझी या जीवाचा घातक मी सुवदीन आवश्यक म्हणून शस्त्र उचलले. हा त्यावेळेस हाताने महिन्याला बोलू लागले हिच्या पुढे पुत्र होणारा माझा घातक आहे, माझा जीव घेणार आहे आणि म्हणून हिला असणारे मी वध करून लागलेला आहे. त्यावेळेस असणारे वसुदेव असणारे शांत रीतीने त्याला काय सांगतात? वसुदेव म्हणजे गेली बाप जो मत सुत होईल देत तो तुझ देव निशुल्क त्रिवाचा हे सत्य. वसुदेवाने सांगितलं कसा हे बघ माझ्या पुढे होणारा पुत्र तुला देऊन टाकतो, त्याला वध तू कर. पण माझी भाग आहे तुला, मी मला वचन घे होणारी मुलाची स्वतंत्र करतो आणि त्याचा घात तू कर. भाग देऊन ते सोडविणे ते वेळेला शास्त्र वाचले यंत्र कमळे आदरवदने. हा त्यावेळेस
वसुदेवराजानं काय केलं, आपली पत्नी असं सोडलं दृष्टापासून नकुरे मारून तिच्या डोळ्यावर असं धारावर वाहून लागले. त्यावेळेस करुणा नव्हती कोणाला. कठीण माणसापाशी करुणा कधी उत्पन्न होईल, कधीही उत्पन्न होणार नाही. तशा हाताने म्हणणार ती रडू लागलेले. तिचं समजून असणारे देवकीचे समजून असणारे वसुदेवराजांनी केले. सोहळ्या माझे आनंद जैसे दुग्धा माझे सैरो पडत ती दिव्य अन्य माझी कालून अहो चांगलं काही चालावं, त्याच्यामध्ये असणारं विघ्न निर्माण व्हावं अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आता लग्न चालू आहे, थाटा म्हणून लग्न चांगलं पडायचे, लग्न लागायचं तरी असलं विघ्न वडवडलं आहे. ती सुमनशेचे आळवारी पोहडला दिव्य मंदिरे तो ते जर अंगावर अकस्मात पडलेले. तर म्हणणार चांगला पलंग आहे, सुंदर घर आहे, आणि अचानकच घर अंगावर पडावं असली अवस्था बिघडली. का बिघडली? अशी अवस्था कधी बिघडती आणि ही वेळ कधी येते? आता चांगल्या वेळ गरीबावर काही वेळ येत नसत, चांगल्यावर सुद्धा वेळ आहे. चांगल्यावर संकट येऊ शकतं. की द्रव्याचा घट लाजला म्हणून कर अंत घातला तो तेथे भुजंग प्रगटला त्याने डंकेले. आता हांडे साहेबाला तिथं साप येऊन उभा राहा. आता तर धन लागायचं आहे आणि हाताला लागायचं आहे. 2 गज तोंडात जायचं तर असताना तिथं साप दिसू लागला. अशी अवस्था या वसुदेवाची झालेली आहे. काय करायचं म्हणलं आता? साधा वेळा जाता निदान तो उशी पुढे गळा येऊन की उपजता वैरागी पुण्यानं हवे धावत. जिथं साधावर महान होऊन गेलो, काय तर भक्ती मार्ग धरा गेलो ते विषयमध्ये पडायचं. असली अवस्था या वसुदेवाची झालेली आहे. पैसे कंसे केले ते वेळा कैसे साडे कैसा सोहळा भगिनी शाल गोयंताला बंदीशाळे रक्षिले. त्यावेळेस आता बंदीशाळेच्या ठिकाणी तिला नेऊन ठेवलं. हातापायामध्ये बेड्या ठोकल्या गेल्या. आज तरी एवढी अवस्था बिघड झालेली आहे. त्या काळामध्ये बिघड होती. ह्या काळामध्ये काय होईल कुणाला ठेवाय? त्या काळामध्ये सुद्धा असलं घडत होतं. दोफार योगातली कथा आहे, आताची कथा नवा. दोफार योगातली कथा आहे. श्रंखला घालून वयात प्रति रक्षण दृढ ठेवी भोवती तैसे चंदनाशी रक्षिती महाभुजंग सर्वदा. ज्यावेळेस भुजंगाने काय करते, असं असताना चंदनाला बेडावर बसावं तशी असणारे या कौसानं काय केले, बंदीशाळेच्या ठिकाणी म्हणला चहू कुणी येडे असणारे मला सैन्य ठेवलेले. सावधपणे संरक्षण करायचं. पगार जास्त घ्या परीचं संरक्षण सावधपणे करा. ऐशी कंसे केली करणे तव देवकी झाली गर्भिणी परम चिंता वाटे म्हणे तव ते प्रसूत झाले. त्यावेळेस असणारे देवकी असणारे गर्भवत झाली. त्यावेळेस देवकीला चिंता वाटू लागली. आता काय करेली? पुन्हा असणारे म्हणला प्रसूत झाली आणि प्रसूत झाले असणारे तिला दुःख वाटू लागले. झाला प्रथमचे पुत्र परम सुंदर सुनेत्र बाळ घेऊन पवित्र मुख पाहिले वासुदेवे. त्यावेळेस असताना वसुदेवाने मुख बघितलं. असा सुंदर सुर्वे उगावा तसा असताना मला बाळ झालेला आहे. आणि ती बाळ घेऊन वसुदेव कुंकू निघालाय. कौसा काय निघालाय. मग वसुदेव बोले वचन बाळा तुझला आलेले मरण देवकीचे असूये नयन भरले तेव्हा त्यावेळेस सारा वसुदेव सांगू लागला मला बाळा तुला मरण आले देऊन आता तुझा घात करणार म्हणणार. दुष्टाला काय दया येणार का? दुष्टाचा अंत करणं दया निर्माण होणार नाही. तर बाळा आता तुझा घात होणार असा असताना वसुदेव बोलू लागले. वसुदेव म्हणे प्रमाण कंसाशी दिले भागदान देवकी म्हणे नेऊन औषधी द्यावे स्वामी. त्यावेळेस वसुदेव सांगतात मी भाग दिले. देवकी म्हणते जी दिलेली भाग असणारी मला ही असणारे दान निघून द्या तुम्ही. वसुदेव उचलेले बाळ भडभडावा अश्रुजळ तो कंसाशी कळले तात्काळ आणि बाळक्षण मात्रे. त्यावेळेस असणाऱ्या कंसाला कळलेलं आहे. वसुदेवाच्या डोळ्यावाट खळखळा पाणी वाटत. स्वतःचा मुलगा मारायचा आहे तर डोळ्यावर पाणी येणार नाही का? दुःख होणार नाही का? संकट वाटणार नाही का? असा असताना मला मुलगा उचलला आणि ही गोष्ट कंसाला कळलेली आहे. तो देवकी म्हणे वसुदेवा तुम्ही पुत्र तेथे न्यावा जरी कृपा आली बंधुवा तरी एवढे सोडिल. असताना देवकी सांगते म्हणला तुम्ही पुत्र तिथे घेऊन जावा. त्याला दया जर उत्पन्न झाली तरी सोडून देईल. ती पाठवेल आपल्याकडे तर तुम्ही घेऊन तिथवर जावा. बाळ घेऊन वसुदेव चालेला परम मुखचंद्र उतरला पायी तैशीच श्रंखला वाजे. बाळ उचलला हातामध्ये घेतला मारायला निघाला पण स्वतःच मारायला लागलं म्हणायचं. असे असताना त्याच्या डोळ्यावर असणारे मला मुखचंद्र असणार वसुदेवाचा उतरला नाही. चेहरा उतरला चेहरा पडला आणि कंसाच्या वाड्याकडे बोलायला नाही. शंभृषिकेश भाऊ वाळले नकांचे गुंडाळे वळले अंग परम मळले शेने गोळले. आता आंघोळच नाही घेऊ हातापायामध्ये वेळे काय आंघोळ आहे काय? आणि बंदीशाळेमध्ये नकाच्या चुंबळे वळलेले
अंगावरील पांघरून मळले गेलेले अशा अवस्थेमध्ये मुलगा उचलला आणि कंसाच्या वाड्याकडे बोलावलेलं आहे. की केतुने व्यापीला दिनकर की राहुने आच्छादिला क्षीराब्दी पुत्र तैसा वसुदेव पवित्र जाता तसे. त्यावेळेस असताना म्हणला सूर्याला असताना ग्रहण लागावे, त्या सूर्याच्या अवस्था तशी व्हावी अशा असताना तो वसुदेव जात असताना कंसागड त्याची अवस्था अशी बिघड दिसू लागली. मागे पुढे रक्षिती सेवक कंसापाशी आणले बाळक राया पुढे ठेविले देत माग पुढे असणारे म्हणला रक्षण करायत म्हणला रक्षण करू लागले आणि कंसा समोर घेऊन आणले. बाळक सुंदर देखील कंसाशी स्नेह दाटला अमर प्रसादाशी ते वेळा काय त्यावेळेस कंसाच्या मनात ठिकाणी असणारे दुष्टाच्या मनात ठिकाणी सुद्धा दया निर्माण झाली. ते बाळ बघितलं आणि बघितल्यानंतर त्या डोळ्यावर सुद्धा त्याला वाटला आनंद होऊ लागला, असा सुंदर बाळ मी मारू का असा विचार दुसऱ्या ठिकाणी सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणे जो आठवा होईल सुत तोचे आमचा शत्रू निश्चित हे कासया वदावे सात याचे या त्यावेळेस होताना कंसाने विचार केला म्हणला आठवा मला मारणार आहे म्हणला. कोण मारणार आहे? आठवा 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 हे आठवण करायला लागेल म्हणला आणि त्याला मारायचा आपल्याला म्हणला. याला काय म्हणून मारावं असा विचार कसा मनामध्ये आलेला आहे. कंस म्हणे वसुदेवा हा आपला तुम्ही बाळ न्यावा मुख्य आम्हाशी आठवा द्यावा तो मीच वदीन त्यावेळेस असताना वसुदेवाला कंसाने सांगितलं तुम्ही असताना आम्हाला आठवा द्या मला, ही असताना तुमचा बाळ तुम्ही घेऊन जावा. कशाला करताय म्हणा माझ्याकडे राहू नका म्हणला. आठव्याची मला आठवण पाहिजे म्हणला आणि तो आठवा घेऊन या. आयशा ऐकताचे उत्तर परतला शूरसेन कुमार म्हणे नवल थोर खळाशी उपजला. त्यावेळेस असताना वसुदेव राजाला वाटू लागलं म्हणला खळाच्या ठिकाणी कसं काय दया उत्पन्न झाली म्हणला. खटकाच्या ठिकाणी म्हणे कशी गाई मारायची सोडली म्हणला आणि गाईला मला तू जा निघून. हार पारद्याने काय केलं हारण दिलं सोडून मोकळं त्या हारला तशी म्हणला त्या पारद्यात दया निर्माण व्हावी तशी कंसा ठिकाणी दया निर्माण झाली. म्हणे गोळ कैसे झाले हराल जात वेद कैसा झाला शीतळ पन्नंगाच्या मुखीचे गरळ अहो म्हणला सर्पाचा विषा जर हळहळ असताना मला एवढं असताना का शांत झालं म्हणला. आग्नी लागलेली पेटलेली मला का शीतळ झाली अशी अवस्था कंसा ठिकाणी का निर्माण व्हावी अशा असताना विचार वसुदेवालाही होऊ लागलेला आहे. पाषाणाचे हृदय द्रवले वशिके साधूपण धरले कंटक शेजे निवाले माझी वाटते. आता पाचरा ठिकाणी बाजार फोडावा अशी अवस्था झालेली आहे. वसुदेवाला वाटू लागलं मला कंसा ठिकाणी अवस्था कशी काय निर्माण झाली असा कठीण पाषाण ती स्वतः दरवळू लागला आणि त्या ठिकाणी मला दया निर्माण व्हावी अशा अवस्था कंसा ठिकाणी कशी झाली. मध्य पियाशी उपजले ज्ञान हिंसक झाला दयागण महाप्रभू. अहो त्याला दारू पिले मला त्याला ल्यान घ्यावा मला त्याला ल्यान घेऊन मला एखाद्या साधूचा पाय धरावं अशी अवस्था झालेली आहे मला. व्याघ्रे धरले आजी शांती खळाशी उपजली हरिभक्ती वजनदार निश्चिते नम्राजी वाटत. असं खळाच्या ठिकाणी मला शांती निर्माण व्हावी म्हणला असणारे. अहो हरण धरलंय हरण सोडून द्यावे अशा अवस्था म्हणला असणारे. वसुदेवाला वाटलं कसं काय खळा ठिकाणी मला ल्यान निर्माण झालेलं आहे. वसुदेव वेगे केले प्रवेशला हो बंदी शाळेत देवकी पाशी बाळ दिले सांगितले वर्तमान. त्या असणारे वसुदेव असणारे परतला गाला बंदी शाळेमध्ये आणि ते असून असताना देवकी पाशी मुलगा दिलं आणि सांगू लागला म्हणला तुझ्या बंधूच्या ठिकाणी मला दया निर्माण झालेली. देवकीशी संतोष वाटला जैसा प्राण जाता परतला तर तो नारद ते वेळा आता जीव जावा पुन्हा महागारी परत यावा त्याला तसा आनंद होतो तसा असणाऱ्या देवकीला सुद्धा अति आनंदी आनंद झालाय आहे. नारदाचे कंशे पूजले सकळ वर्तमान निवेदिले नारद म्हणे बोलले चित्तका तुझे. या ठिकाणी कळला मला नारद कुणी असताना मला बंदेच्या असणारे कुठं कंसा घरी आलेला आहे आणि ती कंसाना असणारी म्हणला त्या नारदाची पूजा केली आणि पूजा करून असताना ठिकाणी बसविलेलं आहे. तुवा सोडले वसुदेव सुद्धा परी तुझा शत्रू कोणता आठवापासून उपराटे बघा कळ कुठे लागतीच कळ असते रे त्यावेळेस कळ होतीच आता बी कळ आहे आणि त्यावेळी कळ आहे. कळ करायला तासाचा लागतो म्हणला सांगू लागला मला तुला आठवा कुठून मोजणार मला तू आता ही कुठून मोजायचं मला आठवायचीच येतो कसं मोजणार म्हणला तर म्हणला ते तू पोरगा दिलाच खरंय मला याचं पाप काय बोल शेर भरला काय मी होता म्हणून. नारदाने खळ लावली आणि कळ लावून सांगितलं मला आठवा कसा मोजणार म्हणला आठवा मोज मला तुला कळ म्हणला कोणचा आठवा आहे ते. दुसरा एक तिसरा चौथा शत्रू तुझा येतो तो आठामध्ये तुझ्या गाता. अरे कुठला शत्रू तुझा आहे मला म्हणणार तू दुसरा का तिसरा का चौथा का आठवा का पाचवा असं तुला काय नेमलंय का तुला म्हणला असताना कुठला आठवा होईल ही सांगता येणार नाही. ऐकून ब्रह्मसुताचे वचन तुळशी तुकावेली मान सरडा कंटक पक्षी बैसून देवादेशी हली. ते सरडाने काय मला कोकड्यावर बसावून मान तशी हलवावी तशी नारदाला सांगितली की कंसानं मान हलवली. आता मतर म्हणला ही सांगतात
कोण साधू संत सांगतात मला मग हे ज्यावेळी बसल्यावर विश्वास असावं काय म्हणतात असे असणारे कौशला वाटू लागले. नारद हित शत्रू होय हे सांगून करी क्षय बाळ हिंसा करिता पाय अल्पायुष्य होय तो. हा त्यावेळेस बालाची जर हत्या केली तर अल्पायुष्य होत म्हणतो. आता हिचं पाप कसं वाढायचं नारदाने कळलं नाही गेलं निघून तिकडे कवसाची मान हलू लागले सरणासारखी. हा कुलक्षय होऊन राज्य बोळी ऐशी नारद सांगे निवाळी कंसाची ते बुद्धी आवडी म्हणे बरवे कथिले जी. हा आता नारद म्हणजे मला बरंच सांगितलं म्हणला कोणचा मारेल कुठला काटा काढील आपला पत्ता नव्हता पण नारदाने आपल्याला सांगितलं चांगली गोष्ट सांगितली म्हणला आनंदाची गोष्ट सांगितली म्हणला. आता काय करायचं म्हणला आठवा कोणचा हे वळका वापर आपला शत्रू कोणचाही वळकावा. कंस क्रोधे दावेनाला बंदी शाळे माझी आला तैसा तस्कर संचरला धनाट्याचे दिवस. हा तर धनाच्या घरी म्हणला एखादा चोर यावा ना तर त्या धनाच्या पुढे होऊन उभा राहावा तसा देवकीच्या वसुदेवाच्या पुढे असणारा चोर का या असणारा दुष्ट दुरात्मा कौस देऊन उभा राहिलाय. की देवघरी वेगे श्वान की मुशक वेळी व्याळ दारू नकी अहो कुदिराला देवाच्या घरात शिरावा त्या देवाला सगळ्यात मला पडून टाकावा अशा अवस्था या कौसाने केलेली आहे. की हरणीचे पाळ सुकुमार न्यावय आला महाव्याघ्र की गोवत्स देखुनी सुंदर. अहो हरणीचा पाडस आणि वाघाने त्याला झप घालावी अशी असणारी जप या पुढे असणाऱ्या कौसाने घातलेली आहे. ऐसा बंदी शाळे माझी आला देवकीशी काळच भासला बाळ हृदय दुर्दाय. त्या व्यक्तीला असणाऱ्या बंदशाही टाकण्याचा एकदा ये म्हणजे हवा कृतांत काळ आपल्या काळजाला झोपावा अशी अवस्था या देवकीची झालेली आहे. कोटे गे कोटे बाळ म्हणून बोले चांडाळ देवकी म्हणे तुसनी आळ. अरे चांडाळ असताना दुरात्मा असताना मला कुठे बाळ असताना मला बहिणीला दम देऊ लागला आणि कुठे जीवाला तिकडं कोटी पसरे मानवदन एवढे देवच पुत्रदान म्हणून धरले चरण निर्दयाचे. हा असताना देवकीने आपल्या बंधुराचे जे पाय धरले गट मला एवढं तर बाळ मला असताना मला दान दे रे बंधुराजा असं करू नको असं असताना मला देवकी त्याला काकून देऊ लागले. कंशे बळे हात घालणे बाळ धरला दृढ चरणी एरी आर्ध पळी धरणी केळी जैशी चंड. हा त्या असताना केळीचं झाड उपडून पडावा तशी असताना मला देवकी धरणीवर पडलाय या चंडाला बाळ हिसकडून घेतलं आणि असताना मारण्याकरता गेलाय. द्वारी होती चंड शिळ ती जोरी निर्दय आपटेले बाळ ते छिन्न छिन्न झाले तात्काळ फक्त फळासारखे. हा असताना त्या झाडे बाळ येदेशाला समोर असणारे मला शिळ होते शिळेवर असताना बाळ घर फिरला आता शिळेवर आपटेला आहे. दुर्जनाशी कैशी दया वाट पाड्याशी कैची माया उपरती पैशून्य वादिया असताना मला वाट मारायची कशी माया येणार आहे हल्ल्यावर बल्ला मारला का सोडणार आहे का सुडू जरा का जावालीवर बोलला नाही का तसा दुरात्मा असताना मला बाळ धरलं आता शिळेवर आपटेल नाही. पैसे मारून ते बाळ निघून गेला कंस कळ मारुती गरोदर झाले ते वेळा दुसऱ्या असं नाही का दुष्टानं मारला बाळा असताना आपल्या घरी निघून गेलाय पुन्हा दुसुंदा गरोदर असताना मला देवकी झालेली आहे. सोया येऊन आपण तेही मारले आपटून तिसरे झाले सगुण तेही मारले. असताना दुसरा सुद्धा बाळ असताना त्याला मारला घर फिरवता त्या शिळेवर आपल्याचा पुन्हा तिसऱ्यांदा गरोदर झालेले. तिसरे मारलं. चौथे पाचवे सहावे नेते तेही लाविले मृत्यू वाटे वसुदेवाचे दुःखी. अहो चौथे तिसरे पाचवे बाळ असताना या कौसानं दुष्टानं मारले. कंसे सहा गर्भ वदिले पाप असंभावे सांचले गायी विप्र भक्त गांजले थोर मांडले. अहो दुष्टानं काय केले 6 गर्भ बदले गेले गाईला त्रास दिला बांधवाला त्रास दिला वारकऱ्याला त्रास दिला असल्या अवस्था ह्या कौसानं करून ठेवले. पाप असताना भरपूर झालेलं आहे. आता श्रीहरी क्षीर सागरी यावरी कैसा विचार करी ते कथा कौतुक चतुर्षी विजय सादर होनिया. आता भगवंत असणाऱ्या क्षीरसागरा ठिकाणी म्हणला काय विचार करतो म्हणला आता दुष्ट मागणी ती म्हणला या दुष्टासाठी काय करावं लागेल भगवंत असणाऱ्या क्षीरसागरा ठिकाणी विचार करू लागला. पृथ्वी गेली ती विनंती करायला 33 कोटी देव विनंती करायला गेली ते सगळ्या ऋषीमुनीने देवाला विनंती केली देवा आता काय आमचं बरं होत नाही. श्रीकृष्ण कथा कमळ सुकुमार सज्जन श्रुती त्र्यावरी भ्रमर माझी पद्य रचना केसरा ते सुवाशी. श्रीकृष्ण कथा असणारी कशी कथा आहे ते रसाळ कथा आहे गोड कथा आहे आणि ज्यांना ऐकतात त्याला त्या कथेपासून म्हणला समाधान लाभल. की कृष्ण कथा दुग्ध सुरस सज्जन तुम्ही राजहंस सेवा होऊन सावकाश निद्रा. आता तुझा सागर असा तिथं राजहंस पक्षी बसावं तुम्ही श्रुत्याने असणाऱ्या राजहंस पक्षासारखे म्हणा दूध सेवन करा अशी अवस्था असणारी मला ग्रंथ करते मला सगळ्या श्रुत्याला सांगू लागली. की हे कथा सुधार सुंदर तुम्ही संत श्रोते निर्जल हे अमृतपान करिता जर जन्म मरण तुम्ही जर अमृत पेलं तर जन्म मरणाचा फेरा तुमच्या पाठीमागला चुकू शकेल. कोणत्याही कृष्ण कथा
आणि जर तुम्ही श्रवण केली अमृताप्रमाणे तरी म्हणला तुमच्या मागलं जन्म मरण जाईल आणि जन्म मरणाचा फेरा चुकल. स्वर्गीचे अमृत देव प्राशिते ते नाश पावते कल्पांते ते असे आहे पुनरावृत्ती जन्मपंक्ती सुटेना. हा त्यांना सुद्धा स्वर्गीचे अमृत जर असणार तर तो देवाने जर पिलं त्यांना कधी न जन्मावते मला होतं. परंतु आपल्याला काय ना म्हणलं एक कृष्ण अमृत जर पिलं तर पुन्हा आपल्याला जन्म मरण नाही पाहिजे. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुताची गरज लागत नाही. पुन्हा जन्माचं नाही पुन्हा मारायचं नाही. तैसी नव्हे ही कथा पुनरावृत्ती नाही कल्पांता ब्रह्मानंद पद हे आता ते तिच्या अर्था पाहता. हा हे ब्रह्मानंद प्राप्त होणार आहे आपल्याला. आनंद मिळणार आहे म्हणला. ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला सुख लाभणार आहे म्हणला. किती जन्मावा किती मरावा अशी हाडफजिती करण्यापेक्षा जन्म मिळण्याचा फेर आपल्या पाठीमागला चुकणार आहे. ब्रह्मानंद कृपेच्या बळे हे ग्रंथ जहाज चाले भक्तीचे शिडवरी लावले दयावाते पडत. आखऱ्या जहाजामध्ये बसा. कसे आहे जहाज आपल्या समोर आले जहाज. या जहाजामधून आईल तिरा पैल तिरा जावा. श्रोत्याव तुम्ही सुद्धा या जहाजामधून प्रवास करा. ब्रह्मानंद रूप साचार तुम्ही संत श्रोते निर्धार वारंवार श्रीधर चरण वंदे प्रीती. हा श्रीधर स्वामी असताना म्हणला वारंवार तुमचे चरण वंदन करतात म्हणला. ऐका कथा. आणि ह्या नावेमध्ये बसून पडेल्यात पैल तिराला जावा आणि पैल तिराला जाऊन म्हणला आपलं सुखरूप आपलं जीवन घालवा. असे ग्रंथकर्ते आपला विनंती करून सांगू लागले. या अध्यायाच्या अनुसंधान वसुदेवाचे झाले लग्न कैसे येऊन आपण बाळे मारले सहाय्य. हा त्या ठिकाणी या कथेचे अनुसंधान म्हणणार या कवसानं दुष्टानं त्या देवकीची बाळं कशी मारले ही ग्रंथकर्ते मला श्रोत्याला सांगतात. मला कशी 6 मुलं त्यानं मारून टाकलेले. इति श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत चतुर्परिश्रुत संत द्वितीयाध्याय गोड हा.